Hello, namaste, namaste. Hello everyone. Welcome again to the online platform of Abhinav Science Academy. 12वी HSC बोर्ड 2026 ची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीनं जी सिरीज चालू केलेली आहे 1 hour 1 टॉपिक सिरीज, त्या टॉपिक मधला आज आपण अतिशय सिंपल इंटरेस्टिंग असा टॉपिक घेऊन आलोय, ज्या टॉपिकचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. ह्या लेक्चरमध्ये आपण ह्या टॉपिक मधल्या सगळ्या कॉन्सेप्ट्स, आपल्या बुकमध्ये असणाऱ्या सगळ्या कॉन्सेप्ट्स, त्याच्यानंतर बोर्डाला विचारलेले महत्त्वाचे सगळे क्वेश्चन्स आणि बोर्डाचे न्यूमेरिकल्स, अशा पद्धतीने आपण सगळा पार्ट असा कव्हर करणार आहे. तर विदाऊट वेस्टिंग टाइम आपण चालू करूया टॉपिकला, ज्या टॉपिकचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, तर HSC बोर्डाचं जर ह्या टॉपिकचं वेटेज आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा टॉपिक आपल्यासाठी विदाऊट ऑप्शन 4 मार्कला आहे आणि विथ ऑप्शन 6 मार्काचा टॉपिक आहे. सो आपल्याला विथ ऑप्शनचा विचार केला तर आपल्याला 6 मार्क मिळवून देणारा अतिशय सिंपल असा टॉपिक आहे. सो पुस्तकाची सुरुवात एका पॉइंट पासून होते, ज्या पॉइंटचं नाव आहे किर्चॉफ्स करंट लॉ. ठीक आहे, तर चला तर मग बघूया किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, ज्यालाच आपण म्हणतो किर्चॉफ्स करंट लॉ. तर किर्चॉफ्स करंट लॉ काय सांगतोय, तर किर्चॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट बाळनो असं आहे. स्टेटमेंट the algebraic sum of electric current at any junction is equal to 0. ओके, तर किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा वही आणि पेन घेऊन बसा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे नोट डाऊन करून घ्या की द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन इज 0. हे फक्त रीड करायचं आपल्याला. समेशन ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल्स टू 0. सर हे सगळं क्लिअर आहे, पण जंक्शन म्हणजे नेमकं काय, तर जंक्शन म्हणजे असा पॉइंट की जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्तीच्या वायर्स ज्या आहेत त्या काय झालेल्या असतात, मीट झालेल्या असतात. सपोज की ही एक वायर आहे, ही एक वायर आहे किंवा ही एक वायर आहे, अशा पद्धतीनं 3 वायर आहेत ज्याला आपण कंडक्टर म्हणतोय. हे 3 कंडक्टर ह्या पॉइंटला मीट झालेत. सो ह्या पॉइंटला आपण म्हणणार आहे जंक्शन. सो जंक्शन एक असा पॉइंट आहे की जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्तीचे कंडक्टर्स मीट होतात. ठीक आहे, मग तर थोडा लॉ आपण डिटेल बघूया. लॉ काय सांगतोय बघूयात आपण. तर अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इक्वल्स टू 0. सो आपल्याला काय काय ह्याच्यामध्ये लिहावं लागणार आहे. पहिल्यांदा फर्स्ट पॉईंट म्हणजे स्टेटमेंट लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर ना महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डायग्रॅम ह्याची काढावी लागणार आहे. सो डायग्रॅम कशा असेल बघूया. सो डायग्रॅममध्ये आता आपण काय करणार आहे, मल्टिपल कंडक्टर्स दाखवणार आहे. सो हा आहे कंडक्टर 1. कंडक्टर 1 मध्ये करंट फ्लो व्हायला लागला I1. दिस इज कंडक्टर 2. कंडक्टर 2 मधून करंट फ्लो होतोय I2. दिस इज कंडक्टर 3. कंडक्टर 3 मधून करंट फ्लो होतोय I3. दिस इज कंडक्टर नंबर 4 ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय I4. दिस इज कंडक्टर नंबर 5 ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय I5. आणि दिस इज कंडक्टर नंबर 6 ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय I6. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर 3 करंट I1, I2, I3 जंक्शनकडे येत आहेत. म्हणजे अतिशय सोप्या भाषेत आपण त्यांना इनकमिंग करंट म्हणूया. आणि I4, I5 आणि I6 जंक्शन पासून बाहेर जात आहेत. ॲरो नीट बघितला तुमच्या लक्षात येईल. सो त्यांना आपण आउटगोईंग करंट म्हणूया. तर आपल्याला थोडे करंट आत येत आहेत, थोडे करंट बाहेर जात आहेत, तर आपल्याला ह्यांना साईन द्यावं लागेल. सो आपण ॲज पर आवर टेक्स्टबुक आपण साईन देऊयात. तर टेक्स्टबुकमध्ये जे साईन दिले त्या पद्धतीने आपण असं घेऊयात की जे करंट आतमध्ये येत आहेत ज्यांना आपण इनकमिंग करंट म्हणूया. तर इनकमिंग करंट असणार आहेत बाळांनो प्लस आणि आउटगोईंग करंट असणार आहेत मायनस. सो इनकमिंग करंटला मी पॉझिटिव्ह घेतलेला आहे आणि आउटगोईंग करंट्सना मी मायनस निगेटिव्ह घेतोय. तुम्ही उलटही साइन कन्व्हेन्शन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो तुम्ही फर्स्ट पॉइंट लिहायचा आहे तुम्हाला स्टेटमेंट, सेकंड पॉइंट लिहायचा आहे डायग्राम वगैरे प्रॉपर काढायचे आहे. तिसरा पॉइंट असणार आहे साइन कन्व्हेन्शन. चौथा पॉइंट असणार आहे दॅट इज एक्सप्लेनेशन. हा जो लॉ आहे ह्या लॉचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, बघूयात. तर लॉचं स्टेटमेंट काय होतं, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल्स टू 0.
सगळ्या करंटची सम घ्या आणि 0 ला इक्वेट करा. ठीक आहे, सम घेऊया. पहिला करंट कुठला सर? I1. येस, I1. समेशन म्हणजे प्लस I2. सेकंड करंट I2. समेशन म्हणजे प्लस थर्ड करंट I3. येस, समेशन म्हणजे पुन्हा प्लस I4. आता I4 घेत असताना मात्र आउटगोईंग असल्यामुळे निगेटिव्ह घ्यायचा, लक्षात घ्या. मायनस I4. समेशन म्हणजे प्लस I5 घेत असताना घ्यायचा आपल्याला निगेटिव्ह. समेशन म्हणजे प्लस पुन्हा I6 आणि याची सम जी आहे ती इक्वेट करायची आहे 0 ला. सो आपल्याला भेटणार आहे I1 प्लस I2 प्लस I3 मायनस I4 मायनस I5 मायनस I6 इक्वल टू 0. सर निगेटिव्ह वाली टर्म मी जर त्या साईडला नेली तर, निगेटिव्ह वाली टर्म जर त्या साईडला नेली तर पॉझिटिव्ह होईल. सो मला भेटेल I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू I4 प्लस I5 प्लस I6. बानो या ठिकाणी जो आपल्याला रिझल्ट मिळाला तो रिझल्ट महत्वाचा आहे. काय रिझल्ट मिळाला बघा? I1 I2 I3 दीज आर द इनकमिंग करंट आणि मध्ये काय आहे? प्लस, म्हणजे आपण असं म्हणूया सम ऑफ इनकमिंग करंट. येस, I4 I5 I6 दे आर आउटगोईंग करंट आणि आउटगोईंग करंटला आपण मायनस घेतलंय आणि मध्ये प्लस आहे. सो प्लस म्हणजे सम आहे, सम ऑफ आउटगोईंग करंट. सो मला रिझल्ट असा मिळाला, तर सम ऑफ इनकमिंग करंट आत येणाऱ्या करंटची ॲडिशन इज इक्वल टू बाहेर जाणाऱ्या करंटची ॲडिशन सम ऑफ आउटगोईंग करंट. सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग करंट. सो हा झाला आपला रिझल्ट. सो तुम्हाला बोर्डाला ह्या ठिकाणी जर स्टेट असं म्हटलं, स्टेट किर्चॉफ्स फर्स्ट लॉ किंवा करंट लॉ, तर फक्त स्टेटमेंट लिहायचं आहे आणि हा सिम्बॉल. ओके, स्टेटमेंटमध्ये काय लिहिणार तुम्ही? अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲट एनी जंक्शन 0. पण ते जर स्टेट अँड एक्सप्लेन म्हणलं तर या ठिकाणी स्टेटमेंट असेल, डायग्रॅम असेल, त्यानंतर साइन कन्व्हेन्शन, एक्सप्लेनेशन, हे सगळे पॉईंट येणं गरजेचं आहे. आता एक ऑब्जेक्टिव्हसाठी एक पॉईंट महत्त्वाचा, तर धिस लॉ इज बेस्ड ऑन, धिस लॉ इज बेस्ड ऑन, लक्षात ठेवा बानो, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. धिस लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्ज. चार्ज कन्झर्वेशन वरती तो बेस्ड आहे. सर कसं काय? चार्ज कन्झर्वेशन वरती कसं काय? बघूया जरा. मला सांगा I1 I2 I3 हे काय आहेत? इनकमिंग करंट. आणि करंट म्हणजे काय असते? बेसिक डेफिनेशन करंटची आपल्याला माहिती आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. मग मी असं म्हणू शकतो काय? इनकमिंग चार्ज पर युनिट टाइम. येस, इकडे काय येईल? सम ऑफ आउटगोईंग चार्ज पर युनिट टाइम. इकडे काय येणार? सम ऑफ इनकमिंग चार्ज पर युनिट टाइम. टाइम दोन्ही साइडून जर मी कॅन्सल केला तर सम ऑफ इनकमिंग चार्ज इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग चार्ज, म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ चार्ज. सो दिस लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्ज. नेक्स्ट बानो, ह्याचं एक न्यूमरिकल बघितलेलं आहे. या ठिकाणी आपल्या बुकमध्ये एक न्यूमरिकल आहे, जे मी न्यूमरिकल आता सध्या घेतोय. तर ते न्यूमरिकल आहे, फिगर शोज अ करंट इन अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. एक सर्किट दिलेला आहे, पॉइंट O आहे, यानंतर B आहे, त्यानंतर इथं X आहे, सो इथं पॉइंट C आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? X ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. तर बाळांनो अतिशय सिंपल, मी तुम्हाला काय सांगितलं, ह्याचा जो रिझल्ट मिळाला आपल्याला तो रिझल्ट डोक्यात ठेवायचा. रिझल्ट काय होता? आत येणारा करंट इक्वल टू बाहेर जाणारा करंट. पटकन आन्सर भेटते आपल्याला. एक्सचा आन्सर काढायचा आहे. बघा आता पॉइंट B चा विचार करा. इथं बघा करंट किती या लागलाय? 17 एम्पियर आत या लागलाय. त्यातला 3 एम्पियर बाहेर गेला, राहिला किती? 14 एम्पियर. सो हा 14 एम्पियर खाली येणार. 14 एम्पियर मध्ये 2 एम्पियर मिक्स झाला, पुन्हा किती बनला? 16 एम्पियर. 16 एम्पियर मध्ये 9 एम्पियर ह्या साईडला गेला, तर राहिला किती? 7 एम्पियर. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू किती असणार? 7 एम्पियर. या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं करंटची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? 7 एम्पियर. ठीक आहे बानो, चला तर मग दुसऱ्या पॉइंटकडे जाऊया. तर दुसऱ्या पार्टचं नाव आहे, दुसऱ्या लॉचं नाव आहे किर्चॉफ्स सेकंड लॉ. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ बघितलं, किर्चॉफ्स सेकंड लॉ. हे पॉइंट नेमके काय आहे? ते किर्चॉफ्स करंट लॉ, व्होल्टेज लॉ वगैरे कशासाठी वापरतात? तर सर्किटचे जे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आहेत त्यांना हँडल करण्यासाठीचे हे बाळांनो टूल्स आहेत. तर त्या सर्किटच्या क्वेश्चन्सना सोडवण्यासाठी आपण हे लॉज यूज करतोय. तर किर्चॉफ्स सेकंड लॉ, व्होल्टेज लॉ काय सांगतोय बघूया. सगळ्यात पहिल्यांदा याचं स्टेटमेंट. येस, स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला. स्टेटमेंट काय आहे याचं? द अल्जेब्रिक सम ऑफ
पोटेन्शियल डिफरन्सेस. पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, कारण ओहम्स लॉ काय सांगतो, व्ही इक्वल्स टू आय आर. बानो थोडं थोडं बेसिक तुम्हाला माहीतच असेल. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस प्लस अल्जेब्रिक सम ऑफ EMF अक्रॉस ऑल द कंपोनेंट इज इक्वल टू 0. मग आता व्हीला आपण काय म्हणतो, IR. सो मी याला असं लिहू शकतो, IR प्लस E इज इक्वल टू 0. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये दोन टर्म आल्या. लास्ट लॉ होता ना किर्चॉफ्स करंट लॉ, त्याच्यामध्ये एकच टर्म होती, दॅट इज करंट वाली टर्म. इथं दोन टर्म आल्या, एक IR वाली टर्म आणि एक E वाली टर्म. सो साइन कन्व्हेन्शन घेताना पण दोन टर्मचं साइन कन्व्हेन्शन असणार. ठीक आहे, थोडं साइन कन्व्हेन्शन बघूया, जे मुलांना थोडं कन्फ्यूज करतंय साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन सर आपल्याला दोन गोष्टी लागणार बघा. एक तर लागणार आहे रेजिस्टन्स R आणि त्यातून जाणारा करंट काय लागणार आहे I. आपल्याला दोन गोष्टी लागणार, एक रेजिस्टन्स R आणि त्यातून जाणारा करंट I. ओके ओके ठीक आहे. सपोज या ठिकाणी ह्या पॉइंटला म्हणूया A, या पॉइंटला म्हणूया B. हा पॉइंट आहे A, हा पॉइंट आहे B. ठीक आहे. तर बघा आता ह्या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन काय आहेत, IR चे साइन कन्व्हेन्शन काय आहेत बघा. जर आपली डायरेक्शन, लक्षात ठेवा, जर आपली डायरेक्शन, सर आपली डायरेक्शन म्हणजे हे काय प्रकार, तर आपण सर्किटमध्ये मूव्ह होणार असतोय लूप ट्रेस करत असताना, तर आपण कसं मूव्ह होणार त्याला म्हणायचं आपली डायरेक्शन, म्हणजे डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग द लूप. जर आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल, जसं की ह्या केसमध्ये आपली डायरेक्शन A to B, करंट पण A to B, तर त्या ठिकाणी बानो पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा निगेटिव्ह. म्हणजे इथं जो IR असणार तो काय असणार आहे निगेटिव्ह. IR ला काय घेणार तुम्ही मायनस IR. आता इथं बघा उलटा आहे, आपली डायरेक्शन A to B पण करंट यायला लागलाय B to A. अपोजिट डायरेक्शन असेल तर प्लस IR घ्यायचा आहे. ओके, सो इझी आहे सर. जर आपली डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम असेल तर IR मायनस, आपली डायरेक्शन करंटची डायरेक्शन अपोजिट असेल तर IR प्लस. ठीक आहे सर, IR चं साइन कन्व्हेन्शन क्लिअर झालं. व्हॉट अबाउट E? तर E साठी साइन कन्व्हेन्शन सिंपल आहे. सपोज के आपण निघालोय A to B आणि एक बॅटरी आहे, जी बॅटरी आहे E1 किंवा EMF E1 आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तर A to B जात असताना शेवटचं टर्मिनल काय आहे निगेटिव्ह, त्यामुळे ह्या E1 ला घ्यायचं बाळांनो निगेटिव्ह मायनस E1. जर असं असेल तर आपण निघालोय A to B आणि शेवटचं टर्मिनल प्लस आहे, तर शेवटचं टर्मिनल प्लस असेल तर बाळांनो E1 ला घ्यायचं प्लस E1. म्हणजे एकदम इझी आहे, साइन कन्व्हेन्शन्स क्लिअर झाले. ओके, जर आपली डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम असेल तर मायनस, अदरवाईज प्लस. आणि EMFच्या केसमध्ये जस्ट आपल्याला शेवटचं टर्मिनल त्या ठिकाणी चेक करायचं आहे. हे झालं तुमचं साइन कन्व्हेन्शन. आता थोडंसं याचं एक्सप्लेनेशन बघूया, त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम लागणार. सो एक सर्किट डायग्राम बघूयात आपण. लेट अस कन्सिडर द सेटअप लाइक दिस. R1, R2, R3, R4 and R5. अशा पद्धतीने एक 5 रजिस्टर आहेत. ओके, इथे एक बॅटरी आहे, या बॅटरीचा EMF आहे लेट से E1. इथे एक दुसरी बॅटरी आहे, या बॅटरीचा EMF आहे लेट से E2. ओके, सो आता पहिल्यांदा सर्किट कंप्लीट करूया. बॅटरीकडून करंट काढून घ्या. पॉझिटिव्ह टर्मिनल पासून सपोज I1 करंट ह्या बॅटरीने दिला, तर बॅटरी एक सिंपल फंड्यावरती काम करते. नो लॉस नो प्रॉफिट. जेवढा करंट दिला तेवढा करंट रिटर्न घेणार. पॉझिटिव्ह पासून I1 करंट दिला तर निगेटिव्हला I1 रिटर्न घेणार बाळांनो. येस, ह्या बॅटरीने सपोज I2 करंट दिला, तर इथून I2 गेला तर पुन्हा परत I2 रिटर्न घेणार ही बॅटरी. ह्या पॉइंटला आल्यानंतर I1 I2 मिक्स होणार आहेत, म्हणजे काय बनला I1 प्लस I2 बनला.
तर हा I1 प्लस I2 करंट R5 मधून जाणार, फ्लो झाल्यानंतर खाली येईल, इथं आल्यानंतर I1 त्याच्या मार्गाला, I2 त्याच्या मार्गाला जाणार. सो एक सिंपल सर्किट आपण घेतलेलं आहे जे बुकमध्ये आहे. आता ह्याच्या थ्रू आपण लॉ एक्सप्लेन करूया. ह्याला पहिल्यांदा लूपला काहीतरी नाव देऊया. सपोज A B C D F G असं काहीतरी मी नाव दिलंय. ठीक आहे सर, ओके. आणि मी KVL वापरतोय, त्यासाठी मला एक लूप घ्यायचा आहे, क्लोज लूप. सो मी हा लूप पकडला या ठिकाणी. सो कन्सिडर लूप A B F G A. म्हणजे आपल्याला कसं जायचं बानो, A to B, B to F, F to G, G to A. आणि जात असताना साइन कन्व्हेन्शन्स यूज करायच्यात. बघूयात. आपण निघालो A to B, करंट पण A to B, सेम डायरेक्शन, दॅट्स वाय मायनस, म्हणजे इथं मला भेटणार आहे मायनस I1 R1. नेक्स्ट सर B to F, आपण निघालोय B to F, करंट पण B to F, सो मला भेटणार पुन्हा मायनस I1 प्लस I2 R5, कारण आपल्याला काय लागतं, करंट आणि रेजिस्टन्स. सो I1 प्लस I2 R5. नंतर मी जाणार आहे F to G, मी निघालो F to G, करंट पण F to G, दॅट्स वाय मायनस I1 R3. त्यानंतर G to A, G to A जात असताना फक्त I1 आहे बाळांनो, ह्या ठिकाणी कुठलाही रजिस्टर नाही, डायरेक्ट बॅटरी आहे, तर बॅटरीचं शेवटचं टर्मिनल प्लस, दॅट्स वाय EMF ला मी लिहिणार आहे प्लस E1 इक्वल टू 0. सो अशा पद्धतीने हे एक्सप्लेनेशन आहे. जर तुम्हाला हा लॉ समजला असेल तर मी या ठिकाणी अनेक लूप लिहितो, तर त्या लूपमध्ये तुमचं तुम्ही KVL अप्लाय करा आणि ते आन्सर फाइंड करण्याचा प्रयत्न करा. सो तुम्ही याचा आन्सर सांगायचा आहे मला. कन्सिडर लूप, हा वाला लूप घेऊया आपण. येस, डायरेक्शन कशी, क्लॉकवाईज. लेट्स से काही घेऊ शकतो आपण, क्लॉक, अँटी क्लॉक, काही घेऊ शकतो. आता क्लॉक पकडूयात, B C D F B. सो या ठिकाणी KVL तुम्ही अप्लाय करा आणि बघा आन्सर तुमचं करेक्ट येतं का. हे आपल्या बुकमध्ये आहे. ठीक आहे. तर जसं आपण म्हटलं होतं KCL ला की धिस लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ चार्ज, तर लक्षात ठेवा KVL धिस लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. धिस लॉ इज बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कन्झर्वेशन वरती हा लॉ बेस्ड आहे. ठीक आहे बाळांनो, आपण दोन लॉ बघितले, किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. त्यानंतर आपण ह्या टॉपिक वरती जे बोर्डला विचारलेले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. हा टॉपिक म्हणजे ह्या बीट वरती. तर ह्या बीट वरती प्रश्न असा येतात, स्टेट किर्चॉफ्स लॉ इन इलेक्ट्रिसिटी. तुम्ही बघू शकता मार्च 2010, जुलै 2018, जुलै 2022 ला हे एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. आणि लिहित असताना कशा पद्धतीनं लिहायचं सांगितलंय मी, साइन कन्व्हेन्शन्स, त्याच्यानंतर स्टेटमेंट, पहिला स्टेटमेंट, साइन कन्व्हेन्शन, डायग्राम, एक्सप्लेनेशन. सो अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. ओके. नेक्स्ट, तर आपल्या बुकमधला दुसरा पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट जो आहे त्या पॉईंटचं नाव आहे विस्टोन ब्रिज. ओके. तर काय आहे विस्टोन ब्रिज? द विस्टोन ॲक्च्युली नेम ऑफ द सायंटिस्ट आहे, इथे दिलेला आहे. द विस्टोन ब्रिज वॉज ओरिजिनली डेव्हलप्ड बाय द चार्ल्स विस्टोन. ओके. सो सायंटिस्टच्या नावानुसार त्याने एक सर्किट प्रपोज केलं, एक ब्रिज सांगितलं, रजिस्टरचं ब्रिज, त्या ब्रिजला विस्टोन ब्रिज म्हणतात. बरं काय यूज काय आहे त्याचा? तर दिस Wheatstone bridge is used to measure the unknown resistance, ranges from tens of ohm to hundreds of ohm. So okay, unknown resistance फाइंड करण्यासाठी आपण Wheatstone नेटवर्कचा या ठिकाणी काय करतो, यूज करतो. ठीक आहे. ओके. सो Wheatstone नेटवर्क आहे कसं बघूया. सो इथे एक सर्किट डायग्राम काढायची आपल्याला. आपण नेक्स्ट पेज वरतीच घेऊ ते. यस, नेक्स्ट पेज वरतीच मी सांगतोय की कशा पद्धतीनं विस्टोन नेटवर्क कसं असतं आणि त्याचा यूज कसा आहे. तर बघा, तर विस्टोन नेटवर्क बेसिकली कन्सिस्ट ऑफ 4 रजिस्टर्स, R1, R2, R3, R4 connected in a such a way that quadrilateral ABCD is formed. बाळांनो मी डायग्राम काढायला लागलोय, सर्किट डायग्राम, आणि मी सर्किट डायग्राम काढत असताना जे काय काय बडबडायला लागलोय दॅट इज व्हॉट युअर कन्स्ट्रक्शन. ते तुमचं सगळं कन्स्ट्रक्शन असणार आहे. तुम्ही आहे तसं कॉपी करायचं, ते तुमचं कन्स्ट्रक्शन असणार.
पहिला पॉईंट मी काय सांगितलं, द व्हीटस्टोन नेटवर्क कन्सिस्ट ऑफ 4 रजिस्टर R1, R2, R3, R4 connected in a such a way that quadrilateral ABCD is formed. Then a galvanometer having resistance G is fitted in between points B and D. Points A and point C is connected to constant source of EMF E and plug key K as shown. Yes. आता त्या ठिकाणी बघू, आता जे मी बडबडलो ते तुमचे 3-4 पॉईंट झाले, ते आहे तसे लिहिलात तुम्ही, तर ते तुमचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. आता आपण जाऊया एक्सप्लेनेशन कडे, बघूया काय होतंय. तर व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये कसं असतं, ह्या 4 पैकी 3 रजिस्टर मला माहित असतील तर मी एक अननोन रेजिस्टन्स फाइंड करू शकतो. सो सर्किट कंप्लीट करूया. समजा इथून I1 करंट आला, तर हा करंट आला इथं A ला पोहोचणार, त्यावेळेस हा करंट डिवाइड होणार I1 I2 मध्ये. येस, हा I1 करंट इथं पोहोचल्यानंतर पुन्हा डिवाइड होणार, गॅल्व्हॅनोमीटर मधून थोडा करंट जाईल IG, I1 मधला IG करंट गेला गॅल्व्हॅनोमीटर मधून, मग राहिला किती I1 मायनस IG, तर तो करंट बाळांनो फ्लो होणार आहे I1 मायनस IG R3 मधून. येस, R3 मधून I1 मायनस IG फ्लो होणार आहे. त्यानंतर हा I2 आला, वरून पुन्हा IG आला, I2 IG मिक्स झाले, तर मला भेटणार I2 प्लस IG. सो हा करंट फ्लो होणार आहे I2 प्लस IG R4 मधून, इथं IG कॅन्सल होईल, I1 प्लस I2 मिळेल, म्हणजेच I करंट रिटर्न जाईल पुन्हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे. ठीक आहे, ओके. आता काय करतोय आपण, सर्किटमध्ये 2 वेळा KVL वापरतोय. एक लूप घ्यायचा आपल्याला, तिथं KVL वापरायचा, दुसरा लूप घ्यायचा, तिथं KVL वापरायचा आहे. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी एक पॉईंट आहे बाळांनो, ज्याला म्हणतात बॅलन्सिंग कंडिशन, ती तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, काय कंडिशन आहे सर बॅलन्सिंग कंडिशन, तर ब्रिजला बॅलन्स कधी म्हणायचं, तर माहित असू दे बॅलन्सिंग कंडिशन when potential at B is equal to potential at D, then bridge is said to be balanced. ज्यावेळी B चं पोटेन्शियल आणि D चं पोटेन्शियल इक्वल असणार, त्यावेळी त्याला म्हणायचं ब्रिज बॅलन्स आहे. आणि त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा जो करंट आहे, तो करंट कसा असणार आहे, 0 असणार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस B चं पोटेन्शियल आणि D चं पोटेन्शियल इक्वल असतं, त्यावेळेस हे आणि हे व्होल्टेज इक्वल असल्यामुळे यातून करंट जो IG आहे तो 0 फ्लो होतो, आणि त्यालाच आपण म्हणतो बॅलन्सिंग कंडिशन. ठीक आहे, ओके. सो आता आपण एक लूप घेऊयात. समजा मी हा लूप घेतला, कन्सिडर लूप ABDA, म्हणजे आपल्याला कसं जायचं आहे, A to B, B to D, D to A, and apply KVL. KVL अप्लाय करा. या ठिकाणी काय मिळतंय बघा, आता A to B जायचं, आपली डायरेक्शन A to B, करंट पण A to B, त्यामुळे मायनस I1 R1. B to D, आपली डायरेक्शन B to D, करंट पण B to D, दॅट्स वाय मायनस IG into G. सर G इज रेजिस्टन्स, यस रेजिस्टन्स, IG into G. D to A जायचं आपल्याला, D to A, आपली आणि करंटची डायरेक्शन अपोजिट, त्यामुळे प्लस I2 into R2 इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी आपण बॅलन्सिंग कंडिशन कन्सिडर करणार आहे, तर कन्सिडर IG इक्वल्स टू 0. बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे IG ची व्हॅल्यू 0 असणार. सो ही टर्म निघून गेली, मायनस तिकडे गेल्यानंतर प्लस होईल. सो मला भेटणार I1 R1 इक्वल टू I2 R2. ह्याला म्हणूया नंबर 1. नेक्स्ट बानो आणखी एक लूप घ्यायचा आपल्याला, तर कन्सिडर लूप नाव B C D B and apply KVL. पुन्हा KVL अप्लाय करायचं आपल्याला. सो आपल्याला कसं जायचं आहे, B to C, C to D, D to B. B to C, आपली डायरेक्शन B to C, करंट पण B to C, दॅट्स वाय मायनस I1 मायनस IG इंटू R3. नंतर C to D, आपली डायरेक्शन C to D, करंट मात्र D to C, that's why plus I2 plus IG into R4. नंतर आपली डायरेक्शन D to B, करंट मात्र अपोजिट डायरेक्शन, that's why plus IG into G equals to 0.
पुन्हा जसं इथं आपण IG ची व्हॅल्यू 0 पकडली होती तसंच या ठिकाणी IG ची व्हॅल्यू आपण 0 पकडूया. सो IG इक्वल्स टू 0. सो जर मी IG ची व्हॅल्यू पुट केली 0 तर हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल आणि ही टर्म निघून जाईल. म्हणजे मला भेटणार आहे -I1R3 प्लस I2R4 इक्वल टू 0. सर मायनसवाली टर्म तिकडे घेऊन गेलं तर प्लस होईल, म्हणजे I1R3 इक्वल्स टू I2R4 भेटणार आहे. ह्याला म्हणूया नंबर 2. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ऑब्झर्व करा. जर मी हे डिवाइड केलं फ्रॉम 1 and 2, जर मी डिवाइड केलं तर या ठिकाणी लेफ्ट हँड साइड आहे I1R1, 3 ची लेफ्ट हँड साइड आहे I1R3, इथं राईट हँड साइड आहे I2R2, इथं आहे I2R4. सर I2 I1 कॅन्सल, मला भेटेल R1 अपॉन R3 इज इक्वल्स टू R2 अपॉन R4. म्हणजेच R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. सो हा तुमचा रिझल्ट झाला. लक्षात घ्या, मला रिझल्ट काय मिळाला? R1 अपॉन R2 इक्वल्स टू R3 अपॉन R4. म्हणजेच काय, R1 अपॉन R3 इज इक्वल्स टू R2 अपॉन R4. ठीक आहे म्हणून हे 3 फक्त वरती गेलेलं आहे, 2 खाली आलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीनं हे जे रिझल्ट मिळाला ह्याला म्हणायचं बॅलन्सिंग कंडिशन. सो डिराईव्ह करून दाखवली मी की बॅलन्सिंग कंडिशन कशी आहे. आता काय होतंय, समजा आता ह्या 4 पैकी मला 3 रजिस्टर माहिती आहेत, 1 2 3 माहिती आहे तर 4 काढू शकतो, किंवा 1 2 4 माहिती आहे तर 3 काढू शकतो. अशा पद्धतीने आपण ते फाइंड करू शकतो अननोन रेजिस्टन्स. सो हा झाला विस्टोन्स नेटवर्क, जो मी डिटेल एक्सप्लेन केला तुम्हाला, आणि सोपा आहे, लक्षात ठेवायला पण सोपा आहे. काय करायचं, हा वाला लूप घ्या, केव्हीएल अप्लाय करा, हा वाला लूप घ्या, केव्हीएल अप्लाय करा, दोन इक्वेशन डिवाइड करा, तुम्हाला रिझल्टिंग कंडिशन मिळेल. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो टॉपिकच्या त्याप्रमाणे आपण बोर्डाचे न्यूमेरिकल सुद्धा विचारलेले ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. की त्यामुळे असा एक न्यूमेरिकल आहे ऑक्टोबर 2013चा. न्यूमेरिकल काय आहे बघूया, अटेम्प्ट करूयात आपण. तर न्यूमेरिकल असा आहे की 4 रजिस्टर्स 4 ओहम, 8 ओहम, X ohm and 6 ohm are connected in a series to form a Wheatstone network. If the network is balanced, शब्द काय आहे, नेटवर्क जर बॅलेन्स असेल तर X ची व्हॅल्यू काढा. म्हणजे असं आहे, पहिला डायग्राम बनवा व्यवस्थित, विस्टोनच्या फॉर्म मध्ये अरेंज केलेला आहेत. येस, सो हा आहे 4 ओहम, हा आहे 8 ओहम, हा आहे X ओहम, हा आहे 6 ओहम. ओके, मध्ये गॅल्व्हॅनोमीटर असतो विस्टोन नेटवर्क म्हटल्यानंतर. आता त्यांनी म्हणलेलं आहे ब्रिज बॅलेन्स आहे, त्यांनीच सांगितलंय ब्रिज जर बॅलेन्स असेल तर IG ची व्हॅल्यू 0. आणि आता आपण बघितलं जर ब्रिज बॅलेन्स असेल तर ह्याला R1, ह्याला R2, ह्याला R3 आणि ह्याला R4 आपण म्हटलं तर मी असं लिहू शकतो सर, R1 अपॉन R2 इक्वल्स टू R3 अपॉन R4. R1 ची व्हॅल्यू किती 4, R2 6, R3 8 आणि R4 X. सो 2 2 जा 4, 2 3 जा, त्यानंतर ना के 2 4 जा 8. सो X ची व्हॅल्यू आली 12 ओहम. ओके, नेक्स्ट आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. दॅट इज नथिंग बट बोर्ड PYQ. आता जो आपण क्वेश्चन आता जो बीट बघितला त्याच्यावरती बोर्डाला प्रश्न काय विचारलेला आहे, डिराईव्ह द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ विस्टोन ब्रिज. विस्टोन ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन डिराईव्ह करा असा प्रश्न आहे. सो तुम्हाला पूर्ण डिटेल डिराईव्ह करावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सिंपल, 2 वेळा फक्त आपण केव्हीएल वापरला. ओके, सो एका केव्हीएल वरून एक इक्वेशन, दुसऱ्या केव्हीएल वरून दुसरं इक्वेशन, आणि ते इक्वेशन आपण डिवाइड केलं. नेक्स्ट मीटर ब्रिज. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या बुक मधला पाहणं, ज्याचं नाव आहे मीटर ब्रिज. काय मीटर ब्रिज, तर मीटर ब्रिज इज अ मॉडिफिकेशन ऑफ विस्टोन ब्रिज यूज टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स. मीटर ब्रिज आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी वापरतो. आणि विस्टोन ब्रिज हे कशावरती बेस्ड आहे, विस्टोन ब्रिज वरती बेस्ड. तर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे विस्टोन ब्रिज वरती काम करते बाळांनो. ह्याच्यामध्ये आपण जी एक वायर वापरतो त्या वायरची लेंथ असती 1 मीटर, त्यामुळे आपण ह्याला म्हणतो मीटर ब्रिज. ठीक आहे,
तर चला तर मग बघूया मीटर ब्रिज नेमकं कसं काम करतं. So let us consider the meter bridge. The experimental setup of meter bridge consists of two L-shaped copper plates like this. The third copper plate is placed in between two copper plates. बाळांनो, मी जे डायग्राम काढत बोलायला लागलोय ते सगळं आहे तसं तुम्ही ॲज इट इज कॉपी करायचं आहे. ते तुमचं काय असणार आहे, कन्स्ट्रक्शन. ओके. द एक्सपेरिमेंटल सेटअप कन्सिस्ट ऑफ टू L-shaped copper plates, left and right. The third copper plate is placed in between two copper plates such that two gaps are formed. In the left gap, a known resistance X is connected, and in the right gap, known resistance R is connected. Then a thin long wire of 100 centimeter length is fitted in between two copper plates. One scale is fitted exactly below this wire in order to measure the distance of a null point. So null point distance measure करण्यासाठी या ठिकाणी आपण स्केल यूज करतोय, जी बरोबर वायरच्या खाली प्लेस केलेले आहे. Then a galvanometer is fitted in a such a way that its one end is connected to middle copper plate and other end is connected to jockey. Okay. Then point A is connected to constant source of EMF E, plug key K, and variable resistor that is rheostat RH in series, and final connection is given to point B as shown. आता मी जे काय बडबडलो ते सगळं ॲज इट इज तुम्ही कॉपी केलात तर तुमचे कमीत कमी 4 ते 5 पॉईंट होतात कन्स्ट्रक्शनचे. ठीक आहे. आता ब्रिज कसं वर्क करते बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा सेटअप स्टार्ट करायचा आहे. सर सेटअप कसं स्टार्ट करणार, पहिल्यांदा मेन प्लग की क्लोज करा. मेन प्लग की क्लोज करा. सर प्लग की क्लोज केल्यानंतर काय होईल, तर ह्या वायरमधून करंट फ्लो होईल. सपोज I इतका करंट फ्लो झाला आणि वायरमधून ज्यावेळेस करंट फ्लो होईल त्यावेळेस आपल्याला जॉकी टॅप केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर विल शो सम डिफ्लेक्शन. जॉकी ज्यावेळेस आपण टॅप करणार त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर काही ना काहीतरी आपल्याला डिफ्लेक्शन दाखवणार आहे. ठीक आहे. येस, बिकॉज करंट फ्लो होतोय. सो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जॉकी टॅप करत यायचा आहे वेगवेगळ्या पॉईंट्सला, आणि एक स्पेशल पॉईंट शोधायचा आहे ज्या पॉईंटचं नाव आहे C. ओके. येस. सो हा स्पेशल पॉईंट काय आहे सर, कारण ह्या पॉईंटला ज्यावेळेस तुम्ही जॉकी टॅप करत येणार त्यावेळेस प्रत्येक वेळेस काहीतरी रिडिंग मिळणार तुम्हाला, पण त्या पॉईंटला तुम्हाला 0 डिफ्लेक्शन मिळणार. त्यामुळे ह्या पॉईंट C ला आपण नल पॉईंट असं सुद्धा म्हणतो, ज्या पॉईंटला आपल्याला 0 डिफ्लेक्शन मिळतं. सो नल पॉईंट लेंथ मेजर करायची आहे. समजा लेंथ AC मेजर केली मी, त्याला म्हणूयात आपण L. सो लेंथ AC किती झाली L, तर CB लेंथ किती होणार, ही टोटल वायरची लेंथ किती आहे 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 100 मधून L गेलं तर राहिलं किती 100 मायनस L. तर ही लेंथ असणार आहे CB लेंथ 100 मायनस L. आता सध्या जसं आपण विस्टोनमध्ये बघितलं होतं की ब्रिज बॅलन्स आहे, तसं इथं आता ब्रिज बॅलन्स आहे. आणि ब्रिज बॅलन्स असेल तर आपण असं लिहू शकतो X डिवायडेड बाय Xच्या खाली जी वायर आहे AC वायर ह्यांचा रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स ऑफ वायर AC इज इक्वल्स टू R डिवायडेड बाय आरच्या खाली जी वायर आहे CB त्यांचा रेजिस्टन्स. आणि एका वायरचा जो रेजिस्टन्स असतो त्या रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो बाळांनो रो L बाय A. A wire of length L, क्रॉस सेक्शन एरिया A, त्याचा जो रेजिस्टन्स असतो तो रेजिस्टन्स असतो रो L बाय A. मग मी इथं असं लिहू शकतोय का X अपॉन R रो L डिवायडेड बाय A इज इक्वल टू R अपॉन रो. सर लेंथ किती आता CB ची 100 मायनस L डिवायडेड बाय A. सर रो न रोला A न A ला उडवलं, सो मला भेटणार X बाय L इक्वल टू R अपॉन 100 मायनस L, म्हणजेच X इज इक्वल टू L अपॉन 100 मायनस L इंटू कॅपिटल R. आता तुमच्या लक्षात आलं काय बघा, X हा एक अननोन रेजिस्टन्स होता जो आपण फाइंड केला. R म्हणजे नोन रेजिस्टन्स होता. R एक नोन रेजिस्टन्स होता ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. L म्हणजे नल पॉईंट लेंथ आपण एक्सपेरिमेंट करून फाइंड केली. ज्याला L माहिती आहे त्याला 100 मायनस L काढता येतं, म्हणजे सगळ्यातून आपल्याला Xचा आन्सर फाइंड करता येतं. सो अशा पद्धतीने आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी मीटर बीचा यूज करतो. ओके. नेक्स्ट
एक एक्झाम्पल घेतलं आपण बोर्डाचं, बघूया एक्झाम्पल काय म्हणतं. एक अननोन रेजिस्टन्स इज प्लेस्ड इन अ लेफ्ट गॅप अँड अ रेजिस्टन्स ऑफ 50 ओहम इज प्लेस्ड इन अ राईट गॅप. द नल पॉईंट इज ऑब्टेन ॲट 40 सेंटीमीटर. तर अननोन रेजिस्टन्स काढा. हा तुमचा 2017चा क्वेश्चन आहे. तर एक आपण रफ डायग्राम बनवूया. आता रफ डायग्राम बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, फक्त अंडरस्टँडिंग चांगलं होतं त्याच्यासाठी एक रफ डायग्राम बनवूयात. येस, हा तुमचा सेटअप आहे सर. येस, हा गॅल्व्हॅनोमीटर. सो इथं या ठिकाणी काय म्हणलंय बघा तुम्ही, ही एक अननोन रेजिस्टन्स लेफ्ट गॅपला आहे सर एक्स, नोन रेजिस्टन्स सर राईट गॅपला आहे येस किती 50 ओहम. येस, तर नल पॉईंट लेंथ म्हणजे ही एवढं डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला. नल पॉईंट लेंथ किती 40. समजा ह्या पॉईंटला ए म्हणूयात, ह्या पॉईंटला बी म्हणूयात, तर ही रिमेनिंग लेंथ किती असणार आहे हो 60 सेंटीमीटर. तर विचारलंय अननोन रेजिस्टन्स काढा. येस, तर आता आपण केलेलं त्या पद्धतीनं मी असं लिहू शकतो जर x/40 इज इक्वल टू 50/60. येस, काही प्रॉब्लेम नाही सर. हे सेंटीमीटर सेंटीमीटर काय अडचण येणार नाही, कारण रेशोच होणार आहे शेवटी. बघा एक्सला मी असं लिहू शकतो आता 40/60 इंटू 50. येस, शेवटी वरती हे पण सेंटीमीटर हे पण सेंटीमीटर, त्यामुळे काय फारसा युनिटचा काही विषय नाही आहे. 0 न 0ला उडवलं, 2 2 जा 4, 2 3 जा. सो हे होणार आहे 100 डिवायडेड बाय 3 म्हणजे 33.33 ओहम. सो तुमचं जे एक्सचा आन्सर भेटणार आहे ते असणार आहे 33.33. ओके, सो बानो एकदम सिंपल क्वेश्चन आहेत बोर्डाचे, काही नाही. एक रफ डायग्राम काढला तुमच्या लक्षात येते की काय काय दिलेलं आहे. तर याचा बोर्डचा क्वेश्चन, बोर्डला काय विचारलं बघा, विथ नीट डायग्राम एक्सप्लेन मीटर ब्रिज. आता बघितलं आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं आहे, कन्स्ट्रक्शन डायग्राम आणि प्रॉपर वर्किंग यायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एनी 2 पॉसिबल एरर्स इन एक्सपेरिमेंट आहे एक महत्वाचं. एक्सपेरिमेंट करत असताना 2 एरर कोणत्या आहेत आणि त्या एरर कशा मिनिमाइज करायच्या ते बघूयात आपण. ओके, नेक्स्ट पॉइंट. सो सोर्सेस ऑफ एरर. एक्सपेरिमेंट करत असताना कोणकोणत्या एरर येऊ शकतात. तर पहिली एरर आहे द क्रॉस सेक्शन ऑफ वायर मे नॉट बी युनिफॉर्म. तर आपण बघितलं अशा पद्धतीनं सेटअप आहे. दोन एल शेप कॉपर प्लेट्स आणि त्याच्यामध्ये एक तिसरी कॉपर प्लेट आणि इथं ही वायर आहे ए आणि बी. तर ही जी वायर आहे ह्या वायरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो युनिफॉर्म पाहिजे, सेम पाहिजे. का सेम पाहिजे, काय रिझन आहे, रेजिस्टन्स ऑफ वायर असतो R इज इक्वल्स टू रो एल बाय ए. वायर जर मध्ये कुठं कंप्रेस झाली असेल, चेपले असेल, तेवढा एरिया ड्रॉप झाला असेल, एरियामध्ये चेंज असेल तर रेजिस्टन्स ऑफ द वायर चेंज होणार. त्यामुळे वायरचा रेजिस्टन्स त्या ठिकाणी मेंटेन करण्यासाठी वायर कशी पाहिजे युनिफॉर्म. दुसरं, एंड्स ऑफ द वायर आर सोल्डर टू द मेटॅलिक स्ट्रीप वेअर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप्ड विच इज नॉट टेकन इन टू अकाउंट. इथं आणि इथं वायरचं जॉईनिंग केलंय, मग इथं आणि इथं कॉन्टॅक्ट आहे, कशा पद्धतीनं सोल्डरिंग मेथडनं तिथं वायर जोडलेले आहे, तर तिथं ॲडिशनल एक रेजिस्टन्स डेव्हलप होतो, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स तो पकडायला पाहिजे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ LX आणि LR मे नॉट बी ॲक्युरेट. आता LX आणि LR म्हणजे काय आहे, तर हे वालं इथं गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय ना, ही लेंथ L म्हणत होतो आपण, तर ह्याला बुकमध्ये LX दिलंय. मग रिमेनिंग लेंथ किती होती 100 - L, तर त्याला बुकमध्ये LR दिलंय. सो ह्यांची मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे, कारण ह्या मेजरमेंटवरतीच आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड करतोय, तर ही ॲक्युरेट कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीनं 4 एरर्स आहेत जे माहीत पाहिजेत. त्यानंतर त्या एरर कमी कशा करायच्या, तर कमी करण्यासाठीचे पॉईंट दिलेत. द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल R. कॅपिटल R म्हणजे जो नॉन रेजिस्टन्स होता तो अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा की नल पॉईंट जो आहे तो मिडल 1/3ला मिळाला पाहिजे. वायरच्या मिडल 1/3 म्हणजे 34 आणि 66च्या मध्ये तो मिळायला पाहिजे. सो अशा पद्धतीनं इथं हा जो रेजिस्टन्स असतो नॉन रेजिस्टन्स कॅपिटल R, त्याची व्हॅल्यू अशी घ्यायची की जेणेकरून नल पॉईंट इन बिटवीन 1/3 पोर्शनमध्ये आपल्याला तो भेटला पाहिजे. 34 to 66 सेंटीमीटरच्या मध्ये मिळाला पाहिजे. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आपल्याला काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे. एक्स आणि R ची पोझिशन बदलायची आणि एक्सपेरिमेंट रिपीट करायचं आहे. नेक्स्ट, जॉकी शुड बी टॅप्ड ऑन वायर नॉट स्लाइड. जॉकी टॅप केली पाहिजे, स्लाइड केली नाही पाहिजे, कारण जर स्लाइड केली तर फ्रिक्शनमुळे हीट जनरेट होऊ शकते, वायर के ब्रेक होऊ शकते. सो इन्स्टेड ऑफ स्लाइडिंग द जॉकी वी शुड टॅप द जॉकी ॲट व्हेरियस पॉइंट्स ऑन अ वायर.
नेक्स्ट आहे बानो केल्विन्स मेथड. आता ॲक्च्युली मीटर ब्रिज ज्याला समजला त्याला केल्विन्स मेथड अजिबात अवघड नाही, कारण केल्विन्स मेथड म्हणजे मीटर ब्रिज सारखंच आहे, फक्त मीटर ब्रिजमध्ये आपण अननोन रेजिस्टन्स मेजर करत होतो. केल्विन्स मेथड इज यूज टू डिटरमाइन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स त्या ठिकाणी फाइंड करण्यासाठी आपण केल्विन्स मेथड वापरतो. ओके, मग केल्विन्स मेथडमध्ये कसा सेटअप असतो? बऱ्यापैकी सेम. ह्यालाच आपण इक्वल डिफ्लेक्शन मेथड सुद्धा म्हणतो. तर केल्विन्स मेथड कशी आहे बघूया. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वल डिफ्लेक्शन मेथड. Again, the experimental setup for Kelvin's method consists of two L-shaped copper plates. The third copper plate is placed in between two copper plates such that two gaps are formed. In the left gap, जो unknown resistance होता, आता तिथं गॅल्व्हॅनोमीटर येणार आहे, कारण आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. So in the left gap, a galvanometer having resistance G is connected. In the right gap, known resistance R is connected. A thin long wire of uniform cross section is fitted to the two copper plates, and one scale is there which is fitted exactly below the wire to measure null point length. null point length measure करण्यासाठी या ठिकाणी एक वायर खाली एक स्केल फिट केलेले आहे. ठीक आहे. अगेन बाकीचं सगळा पार्ट सेम. कॉन्स्टंट सोर्स ऑफ EMF E, प्लग की K and variable resistor that is rheostat RH is connected in series as shown. ओके सर, इथं काय असणार? आता इथं गॅल्व्हॅनोमीटर नाही, इथं फक्त जॉकी असणार, लक्षात घ्या. ओके, मग आता काय करणार? प्रोसिजर कशी आहे? सोपा आहे. पहिल्यांदा काय करणार आपण? मेन प्लग की क्लोज करणार. मेन प्लग की क्लोज केली तर वायरमधून करंट फ्लो होणार, आणि जॉकी ज्यावेळेस आपण टॅप करणार त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवणार. तर ते डिफ्लेक्शन आपण नोट डाऊन करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तर ते ॲडजस्ट करू शकता तुम्ही. सो वेन करंट फ्लोज थ्रू द वायर, गॅल्व्हॅनोमीटर विल शो सम डिफ्लेक्शन. नोट दॅट डिफ्लेक्शन, ॲडजस्ट इफ रिक्वायर्ड. त्यानंतर काय करायचं? तुम्ही पुन्हा रेजिस्टन्स ॲडजस्ट करायचा आणि पुन्हा जॉकी टॅप करत यायची, आणि जॉकी टॅप करत आल्यानंतर एक पॉईंट असा शोधायचा, एक पॉईंट असा भेटणार तुम्हाला. समजा हा पॉईंट C भेटला, की ज्या पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटर आधी जेवढं डिफ्लेक्शन दाखवत होता तेवढं डिफ्लेक्शन पुन्हा दाखवणार आहे. म्हणून तर याला म्हणतो इक्वल डिफ्लेक्शन मेथड. आणि तो पॉईंट म्हणजे आपला नल पॉईंट काम करणार आहे, नल पॉईंट सारखं. सो हे लेंथ L असेल तर ही रिमेनिंग लेंथ किती झाली? 100 मायनस L. मग या ठिकाणी मी असं लिहू शकतो, G अपॉन L इज इक्वल टू R अपॉन 100 मायनस L. सो मला G काढायचा आहे, तर G येईल L अपॉन 100 मायनस L इंटू R. सो अशा पद्धतीनं मानो की सेम जे मी बोललो की ती तुमची प्रोसिजर आहे. ही सगळा सेटअप आहे डायग्राम, आणि हे असं वर्किंग आहे. ओके, नेक्स्ट हा बोर्डाचा क्वेश्चन आहे. त्याच्यावरचा क्वेश्चन काय बघा, 2016 फेब्रुवारीला विचारलेला आहे. डिस्क्राइब द केल्विन्स मेथड टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर युजिंग मीटर ब्रिज. सो केल्विन मीटर ब्रिज आलं की पहिलं सेंटेन्स येणार की इट इज यूज टू फाइंड अननोन रेजिस्टन्स, आणि केल्विन्स मेथड आलं तर फर्स्ट सेंटेन्स तुमचं असं पाहिजे, इट इज यूज टू फाइंड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. ओके यस बानो. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आपण बानो स्टार्ट करणार आहे नेक्स्ट पॉईंट, न्यू पॉईंट, ज्याचं नाव आहे पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. तर काय असतं पोटेन्शियोमीटर? तर त्याची थोडं इंट्रोडक्शन दिलेलं आहे तुम्हाला. तर पोटेन्शियोमीटर इज अ डिव्हाइस used for accurate measurement of potential difference. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण पोटेन्शियोमीटरचा वापर करतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? तर व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण ते वापरतो. मग सर व्होल्टेज मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर तर अवेलेबल आहे, मग पुन्हा पोटेन्शियोमीटर का? तर इथं शब्द काय आहे? ॲक्युरेट मेजरमेंट. व्होल्टमीटरचं म्हणजे व्होल्टमीटरचं रिडिंग ॲक्युरेट नसतं. यस, व्होल्टमीटरचं रिडिंग ॲक्युरेट नसतं, त्याच्यामध्ये थोडी एरर असती. पण पोटेन्शियोमीटर मात्र 100% ॲक्युरेट रिडिंग आपल्याला देतं. ओके यस, इट इज यूज टू, आणि नुसतं फक्त पोटेन्शियल डिफरन्सेस असं नाही तर त्याचे वेगवेगळे युजेस पण आहेत. जसं की इट इज यूज टू मेजर EMF ऑफ सेल, इट इज यूज फॉर कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स,
दोन सेलपैकी एका सेलचा ईएमएफ मेजर करण्यासाठी, दोन सेलचा ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी, किंवा एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी पण आपण याचा यूज जो आहे तो करत असतो. ओके, सो दिस इज व्हॉट द कन्स्ट्रक्शन अँड प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. तर बघूयात आपण प्रिन्सिपल काय आहे पोटेन्शिओमीटरचं. आता या पोटेन्शिओमीटरमध्ये अशी एक वायर असते बघा, ही ए बी ही पोटेन्शिओमीटर वायर आहे. मग सर ही स्ट्रेट का नाही आहे, ही अशी बेंडिंग का केले, तर बाळांनो पोटेन्शिओमीटर वायरची जी लेंथ असती ती लेंथ खूप जास्त असती. मग ती स्ट्रेट केली तर ते इन्स्ट्रुमेंटची साईज वाढणार, सो त्याला अशा पद्धतीने त्यांनी बेंड केलेला असतो. बरं, ओके. सो पोटेन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ लॉंग अँड युनिफॉर्म वायर ए बी, ओके, विच इज स्ट्रेच्ड ऑन अ वुडन बोर्ड. सो या वायरची लेंथ समजा कॅपिटल एल आहे, ह्या वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल आर आहे, आणि ह्या वायरचा जो एरिया आहे तो ए आहे. तर या ठिकाणी एक सेल जोडलाय, सेलचा ईएमएफ ई आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स आर आहे. तर के अशा पद्धतीनं. तर प्रिन्सिपल काय आहे पोटेन्शिओमीटरचं, प्रिन्सिपल काय आहे थोडं बघूयात आपण. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर काय सांगते प्रिन्सिपल. आपल्याला बोर्डासाठी हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, बऱ्याच वेळेस विचारलेला आहे की स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. तर पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल काय आहे, तर एकदम सिंपल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. समजा पॉइंट ए आणि पॉइंट बी ह्यांच्यामधला मला पोटेन्शियल डिफरन्स पाहिजेला आहे. सो मी काय सांगितलं तुम्हाला, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स कुठले पकडलेत मी, ए आणि बी. तर इट इज प्रपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स किंवा लेंथ ऑफ द वायर. तर ए आणि बी ची लेंथ किती आहे, ए आणि बी म्हणजे वायरची लेंथ, आणि वायरची लेंथ किती आहे, एल. सो इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू एल. मग सर डायरेक्टली प्रपोर्शनल साइन काढलं तर कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करायला पाहिजे. येस, त्या कॉन्स्टंटला आपण म्हणणार आहे के एल. मग के काय असतं, तर के असतं व्ही ए बी अपॉन एल. मग व्ही ए बी म्हणजे काय सर, तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर. अच्छा ठीक आहे सर. आणि एल म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ वायर. अच्छा ठीक आहे. मग हा जो रेशो आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर आणि लेंथ ऑफ वायर, ह्या रेशोला आपण म्हणतो पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर. हा पण बाळांनो प्रश्न विचारलेला आहे बोर्डला, डिफाईन पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर. तर पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर म्हणजे असतं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर अपॉन लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे, ओके. सो तुम्हाला काय सांगितलं प्रिन्सिपल ऑफ मध्ये, की ज्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स पाहिजेला आहे त्याची करस्पॉन्डिंग जेवढी लेंथ असेल त्याच्या तो प्रपोर्शन असणार. म्हणजे समजा उद्या जर मी असं म्हटलं मला पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए आणि सी पाहिजेला आहे, तर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे, स्मॉल एल. स्मॉल एल ला तो प्रपोर्शनल असणार. आणि दुसरा पॉईंट घेतला असता मी, तर तेवढी जेवढी लेंथ असणार त्या लेंथच्या प्रपोर्शन मध्ये त्याचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. ओके. तर आता आपल्याला ते प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल मी सांगितलं, आणि थोडंसं प्रूफ पण करायचं प्रिन्सिपल. तर प्रूफ करूया. बघा आता या ठिकाणी बघा, वायर मधून जाणारा जो करंट आहे तो करंट काढलेला आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ओहम्स लॉ नुसार फॉर्म्युला असतो आय आर. ठीक आहे, आता तिकडे जायला पाहिजे, मागे जायला पाहिजे. बघा इकडे लक्ष द्या. सो इथं या ठिकाणी ह्या बॅटरीतून समजा आय इतका करंट सेंड झाला, हा वायर मधून फ्लो झाला, तर आय ची व्हॅल्यू काय असती, ओहम्स लॉ नुसार काय असतं, व्ही बाय आर. व्हीचं काम कोण करायला इथं ई, आणि आर काय असणार, वायरचा रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स आय आर. येस सर, ओके. ओहम्स लॉ काय सांगतोय, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. बरं ठीक आहे सर. मग आय ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, ई अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू आर. ओके. सो ह्या पहिल्या दोन स्टेप इथं आहेत. व्ही ए बी इज इक्वल्स टू आय आर. मग आय ची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट केली इंटू आर. आता व्ही ए बी इज इक्वल्स टू आय आर, त्याच्यामध्ये जर मी ह्या समजा सेम टर्मला डिवायडेड बाय लेंथ केलं तर या ठिकाणी होईल व्ही ए बी बाय एल इज इक्वल्स टू ई आर अपॉन आर प्लस आर इंटू 1 बाय एल. एल थोडंसं सेपरेट लिहितो, तुमच्या लक्षात येते का बघा, ई कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, कॅपिटल आर कॉन्स्टंट, स्मॉल आर कॉन्स्टंट आणि एल कॉन्स्टंट. सो ही वाली टर्म टोटल कॉन्स्टंट झाली. सो व्ही ए बी ला मी डायरेक्टली प्रपोर्शनल लिहू शकतो एल ला.
सो VAB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आणि हेच आपलं प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की जर मला AC मधला पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे असेल तर तो काय असणार आहे K इंटू स्मॉल l. तर इथे या ठिकाणी डेफिनेशन पण दिलेत पोटेन्शियल ग्रेडियंटची. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ आपण बघितलं होतं. येस, अक्रॉस द वायर अपॉन लेंथ ऑफ द वायर. आणि हे झालेलं आहे तुमचं प्रिन्सिपल पोटेन्शियोमीटरचं. ओके, देन द युजेस ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये द फर्स्ट यूज इज द टू फाइंड EMF ऑफ सेल अँड द फर्स्ट मेथड इज इंडिव्हिज्युअल सेल मेथड. ओके, तर आपल्याला सेलचा EMF फाइंड करायचा आहे युझिंग दिस मेथड. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करावं लागणार. पहिल्यांदा एक्सपेरिमेंटल सेटअप नंतर वर्किंग आणि वर्किंग नंतर एक्सप्लेनेशन. बघा आपण सेलचा EMF कसा फाइंड करायचा बघा. सो मी डायग्राम काढत जे जे बोलतोय ते पुन्हा काय असणार आहे तुमचं कन्स्ट्रक्शन. द एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर इंडिव्हिज्युअल सेल मेथड कन्सिस्ट ऑफ अ थिन लॉंग potentiometer wire AB. So this is point A, this is point B, AB. Okay, now point A is connected to constant source of EMF E. Point A is connected to constant source of EMF E. Plug key K and variable resistor, that is rheostat RH, is connected in series as shown. Now the point A is connected to two cells having EMF E1 and E2. Two separate plug keys are provided for both the cells so that we can on one cell at a time. Now the connection of keys is given to galvanometer and galvanometer is connected to the जॉकी. येस, सो मी जे बडबडलो ते तुमचं काय असणार आहे कन्स्ट्रक्शन असणार आहे. सो बघा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा, इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं मी, द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ पोटेन्शियोमीटर वायर कन्सिस्ट ऑफ पोटेन्शियोमीटर वायर AB. देन पॉइंट A इज कनेक्टेड टू कॉन्स्टंट सोर्स ऑफ EMF E, प्लग की K and variable resistor, that is rheostat RH. Point A is connected to two cells. Okay, first cell having EMF E1 and second cell having EMF E2. Two separate plug keys are provided for both the cells so that we can on one cell at a time. The connection of cells is given to galvanometer and galvanometer is connected to jockey. तर आता आपल्याला काय करायचं आहे प्रोसिजरमध्ये, एक सेल एका वेळी चालू करायचा. सगळ्यात पहिल्यांदा सर्किट स्टार्ट करायचं. सर्किट स्टार्ट करण्यासाठी मेन प्लग की क्लोज करा. मेन प्लग की क्लोज केली तर आपल्याला ह्या असे वायर आहे, या वायरमधून काहीतरी करंट फ्लो होईल. येस, आणि ज्यावेळेस तुम्ही जॉकी टच करणार त्यावेळेस तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर काही ना काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल. सो आता काय करायचं, दोनपैकी एक सेल कुठलाही स्टार्ट करा. समजा मी हा सेल चालू केला, प्लग की क्लोज केली, ही प्लग की क्लोज केली आणि आता सध्या ही प्लग की ओपन ठेवलेली आहे. पुन्हा टॅप द जॉकी ॲट व्हेरियस पॉईंट्स ऑन अ वायर अंटिल पॉईंट C इज ऑब्टेन. सर C पॉईंट म्हणजे C पॉईंट एक स्पेशल पॉईंट आहे, असा पॉईंट की ज्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर काय दाखवणार आहे, झिरो डिफ्लेक्शन. मग काय करायचं आहे, तुम्हाला लेंथ AC मेजर करायची आहे. सपोज लेंथ AC मेजर केला तुम्ही आणि ती भेटली L1. तर आता सेल कोणता चालू आहे, E1. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर मी असं म्हणू शकतोय E1 इज प्रपोर्शनल टू L1. येस, डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढल्यानंतर मी तिथं लिहू शकतोय KL1 आणि आपल्याला माहिती आहे K ला म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. लेट अस कन्सिडर इट ॲज नंबर 1. त्यानंतर प्रोसिजर सेम करायची आहे, फक्त आता दुसरा सेल. त्यानंतर ना की K2 क्लोज करायची आहे. सो की K1 क्लोज केल्यानंतर ही प्रोसिजर आहे. नंतर की K2 क्लोज करायची आपल्याला आणि K1 ओपन ठेवायची आहे. मग काय करायचं सर, पुन्हा जॉकी टॅप करत यायची आणि एक स्पेशल पॉईंट शोधायचा जिथं आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवणार आहे. ती लेंथ समजा मला एक पॉईंट मिळाला, इथं कुठं असं समथिंग D पॉईंट मिळाला, तर ती लेंथ मेजर करा. लेंथ AD समजा काहीतरी मिळाली L2. तर मी असं लिहू शकतो आता E2 इज प्रपोर्शनल टू L2. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढलं तर कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करायला पाहिजे, त्या कॉन्स्टंटला म्हणायचं KL2. सो कन्सिडर इट ॲज अ नंबर 1. आता फ्रॉम 1 and 2 जर मी दोन इक्वेशन्सना डिवाइड केलं तर मला लेफ्ट हँड साईडला काय भेटेल, E1 डिवायडेड बाय E2 आणि राईट हँड साईडला काय मिळणार आहे,
L1 डिवायडेड बाय L2. सो या ठिकाणी आपल्याला के दोन सेलपैकी तुमच्या लक्षात येते का आपण एक्सपेरिमेंट करून L1 L2 मिळाला. दोन सेलपैकी एका सेलचा मला EMF माहीत असेल तर दुसऱ्या सेलचा EMF मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. सो पुन्हा एकदा ही झाली इंडिव्हिज्युअल सेल मेथड ज्याच्यामध्ये आपण एकच सेल ॲट अ टाइम ऑन केला. आता दुसरी मेथड बघायची ज्याच्यामध्ये दोन सेल ॲट अ टाइम आपण ऑन करणार, त्यावेळेस रिमेनिंग 2 जे आहेत ते ऑफ असणार आहेत. त्या मेथडला आपण म्हणतोय सम अँड डिफरन्स मेथड. पुन्हा बघा आता सम अँड डिफरन्स मेथडमध्ये कसं करतोय बघा. आता आपण तुम्हाला त्याच्या आधी ह्या मेथडकडे जायच्या आधी थोडंसं सेलचं बेसिक्स सांगतो. तुम्हाला माहीत असू दे, जर समजा सेल असे कनेक्ट केले असतील प्लस मायनस हॅव्हिंग सेल हॅव्हिंग EMF E1 आणि अनादर सेल प्लस मायनस हॅव्हिंग EMF E2, तर आपण याला म्हणतो सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल. सर सेलला तर रिप्रेझेंट करताना EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स घेतात, इथं तर फक्त EMF घेतलाय तुम्ही. यस, आपण इंटरनल रेजिस्टन्स खूप कमी निग्लेजेबल कन्सिडर केलेला आहे. मग सर ह्यांचा जो नेट EMF असणार, नेट EMF, तर हा काय असेल ते ह्याला म्हणायचं E1 प्लस E2. ओके. आणि जर जर सेल असे कनेक्ट असतील सिरीज कॉम्बिनेशनच पण थोडा चेंज प्लस मायनस मायनस प्लस, हा सेल E1 हा सेल E2, तर या ठिकाणी सिरीजमध्येच ह्या सेटअपला आपण म्हणतो डिफरन्स मोड. ह्या सेटअपला आपण म्हणतो डिफरन्स मोड. म्हणजे पोलॅरिटी बघा की प्लस मायनस मायनस प्लस आहे आणि इथं कसं होतं प्लस मायनस प्लस मायनस. सो या ठिकाणी जो नेट EMF असतो वानो, तो नेट EMF असतो E1 मायनस E2. ओके. ह्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणण्यापेक्षा आपण बेस्ट वे सम मोड कन्सिडर करूयात. ठीक आहे. सो सम मोड. ओके. सम मोड म्हणजे कसं असणार सर, प्लस मायनस प्लस मायनस E1 E2. मग सर नेट EMF काय असणार इथं E1 प्लस E2. ओके. सो थोडंसं हे बेसिक गोष्टी मी सांगितल्या. आता हे सगळं यूज करायचं आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये. सम अँड डिफरन्स एक्सपेरिमेंटमध्ये काय काय असणार आहेत बघा. आता पुन्हा द एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द सम अँड डिफरन्स मेथड कन्सिस्ट ऑफ अ थिन लॉंग पोटेन्शियोमीटर वायर AB. Point A is connected to constant source of EMF E, plug key K, and variable resistor that is rheostat RH as shown. Then okay, again here 4-way key is used. सगळ्यात पहिल्यांदा इथे एक सेल असणार आहे ज्याचा EMF E1 असणार आहे. इथून पुढं के अशा पद्धतीने इथं 4-way की असणार आहे ज्याच्यामध्ये 4 स्विचेस आहेत A B C D. त्यापैकी आपण 2 ॲट अ टाइम ऑन करणार आहे. ॲट द सेम टाइम रिमेनिंग 2 कसे असणार आहेत ऑफ असणार आहेत. ओके. अगेन हिअर देर इज अनदर सेल हॅव्हिंग EMF E2 like this. The connection of 4-way key is connected to galvanometer and galvanometer is connected to the sliding jockey. Okay. सो अशा पद्धतीने एक्सपेरिमेंटल सेटअप असणार आहे. जे जे काय काय बोललो मी दॅट इज व्हॉट द कन्स्ट्रक्शन ऑफ सम अँड डिफरन्स मेथड. ओके. सो पहिल्यांदा आपण सर्किट स्टार्ट करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मेन प्लग की क्लोज करायची आपल्याला. मेन प्लग की क्लोज केल्यानंतर ना वायरमधून करंट फ्लो होईल. येस. मग वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, चारपैकी A B C D असे जे स्विचेस आहेत A B C आणि D यापैकी 2 स्विचेस ऑन करायचे आहेत. त्यावेळेस रिमेनिंग 2 ऑफ असणार आहेत. समजा मी A ऑन केला आणि B ऑन केला. ठीक आहे. सो काय काय A B क्लोज केलेत, ऑन म्हणजे क्लोज केलेत आणि C आणि D त्या ठिकाणी ओपन आहेत. तर बघा या ठिकाणी काय होणार आहे, जर मी A ऑन केला आणि B ऑन केला तर हे कनेक्शन असं होणार, हे ओपन आहेत. सो पहिल्याचा निगेटिव्ह बघा, पहिल्या सेलचा निगेटिव्ह प्लस मायनस हा कनेक्ट झालेला आहे दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला. म्हणजे कनेक्शन कसं झालं प्लस मायनस प्लस मायनस.
म्हणजे सेम इथं प्लस मायनस म्हणजे आता सेल कुठे गेले, सम मोडमध्ये गेलेले आहेत. मग आता नल पॉईंट फाइंड करूयात आपण. पुन्हा टॅप द जॉकी ॲट व्हेरियस पॉईंट्स ऑन अ वायर अँड फाइंड अ नल पॉईंट सी. त्यानंतर मेजर द लेंथ ए सी. लेंथ ए सी मेजर केली आपण सर. समजा लेंथ ए सी मला काय भेटली L1, ह्याला आपण म्हणतो नल पॉईंट लेंथ. तर आता मी असं लिहू शकतो सर E1 प्लस E2, कारण आता सेल सम मोडला आहे, इज प्रपोर्शनल टू L1 अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल. येस, सो E1 प्लस E2 इज इक्वल्स टू KL1. KL1. लेट अस कन्सिडर इट ॲज नंबर 1. पुन्हा रिव्हर्स करायची आहे प्रोसिजर. आपल्याला काय करायचं आता, सी आणि डी क्लोज करायचे आहेत आणि ए बी आपल्याला ओपन ठेवायचे आहेत. येस, मग काय होईल सर, डी क्लोज झाल्यामुळं तुम्ही बघू शकता, हा डी क्लोज झाल्यामुळं पहिल्याचा निगेटिव्ह या साईडून दुसऱ्याच्या निगेटिव्हला कनेक्ट होणार. म्हणजे कनेक्शन कसं झालं, प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस, म्हणजे सेल कुठल्या मोडमध्ये गेले, डिफरन्स मोडमध्ये गेले. सो आता पुन्हा नल पॉईंट सेम प्रोसिजर, के नल पॉईंट फाइंड करा डी, लेंथ डी मेजर करा. लेंथ डी समजा भेटली तुम्हाला L2, तर मी आता असं लिहू शकतो E1 मायनस E2 इज प्रपोर्शनल टू L2 आणि डायरेक्टली प्रपोर्शनल साइन काढलं तर इथं मला लिहिता येईल KL2. दॅट इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ऑब्झर्व करा. जर मी या इक्वेशन 1 आणि 2 ला डिवाइड केलं तर मला भेटेल E1 प्लस E2 इक्वल टू L1 अपॉन E1 मायनस E2 इक्वल्स टू L2. सॉरी, E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इक्वल्स टू L1 बाय L2. के वाली टर्म कॅन्सल होईल. आता या ठिकाणी आपल्याला E1 प्लस E2 नको आहे, आपल्याला E1 E2 पाहिजे आहे. म्हणजे इथं कंपोनंटो आणि डिव्हिडंडो करायला पाहिजे. कंपोनंटो डिव्हिडंडो जर तुम्ही केला, कंपोनंटो डिव्हिडंडो म्हणजे काय, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. सो मायनस साइन केल्यामुळे साइन बदलतील. दॅट इज L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. सो या ठिकाणी बघू शकताय तुम्ही E2 कॅन्सल होईल, 2E1 भेटणार आहे, E1 प्लस E2. या ठिकाणी पुन्हा E1 कॅन्सल होईल, E2 प्लस E2 2E2, 2 कॅन्सल होईल. म्हणजे रिझल्ट मला काय भेटला, E1 बाय E2 इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. हा तुमचा फायनल रिझल्ट असणारा, लक्षात घ्या. ठीक आहे. सो या ठिकाणी एकदा सेल सम मोडमध्ये गेलेत आणि एकदा सेल डिफरन्स मोडमध्ये गेलेत. दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड ॲज सम अँड डिफरन्स मेथड. ओके. पुन्हा सर याचा फायदा काय, एक्सपेरिमेंट करून मी ह्या दोन गोष्टी फाइंड केल्या. दोनपैकी एका सेलचा मला EMF माहिती आहे, तर मी दुसऱ्या सेलचा EMF कॅल्क्युलेट करू शकतो. आता नुसतंच फक्त इंटरनल EMF मेजर करण्यासाठी नाही, तर ह्या मेथडचा यूज एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी सुद्धा केला जातो. आणि ती मेथड आता समोर आहे आपल्या, जी बोर्डसाठी इम्पॉर्टंट पण आहे. ठीक आहे. दॅट इज द थर्ड यूज टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. तर आता आपण सेलला कसं रिप्रेझेंट करतोय, एव्हरी सेल इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. प्रत्येक सेलला दोन गोष्टी असतात, एक EMF आणि एक इंटरनल रेजिस्टन्स. सो आता आपल्याला जे इंटरनल रेजिस्टन्स जो आहे ना R, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग सर मागच्या जो सेटअप होता सम आणि डिफरन्स, तिथं इंटरनल रेजिस्टन्स आपण कन्सिडर केले, येस, नव्हते. ठीक आहे, निग्लिजिबल कन्सिडर केले होते. आता फाइंड करूयात काय होईल बघा. दिस इज द अरेंजमेंट. पुन्हा जे काय मी प्रत्येक मेथडला जे बोलायला लागलोय, प्रत्येकाच्या जवळपास कन्स्ट्रक्शन सगळं सेमच आहे बघा. एक्सपेरिमेंटल सेटअप कन्सिस्ट ऑफ पोटेन्शियोमीटर वायर AB, a constant source of EMF E, plug key K, and meter, that is rheostat RH, is connected in series as shown. Then a cell having EMF E1, internal resistance R is connected with an external resistance capital R, and a plug key is provided for the upper part of the setup. मग सर हे कॅपिटल R काय आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स, आणि स्मॉल r काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स. तर आता प्रोसिजर या ठिकाणी जरा समजून घ्या. पहिल्यांदा आपल्याला पहिला सेटअप स्टार्ट करायचा. सेटअप कसं स्टार्ट करणार, मेन करायचे. आता आपण करत आलो त्या पद्धतीनं. सर मेन प्लग की क्लोज केली, मग काय होईल, करंट फ्लो होईल. कुठून, वायरमधून, म्हणजे सर्किटमधून. पण एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे इथं,
ही जी अप्पर की आहे K2 ती K2 ओपनच ठेवायची आपल्याला, ती क्लोज करायची नाही. इथं दिलंय बघा K1 इज क्लोज्ड आणि K2 इज ओपन. मग काय होणार, ज्यावेळेस तुम्ही वर ही की ओपन ठेवणार त्यावेळी वरच्या पार्टमध्ये कुठलाही करंट फ्लो होणार नाही. करंट फक्त आणि फक्त या वायरमधून फ्लो होईल. ठीक आहे, ओके. मग पुन्हा काय करायचं, सेम प्रोसिजर. टॅप द जॉकी ॲट व्हेरियस पॉईंट्स अँड फाइंड अ नल पॉईंट. बरं, नल पॉईंट फाइंड केला सर मी. इथं जे पॉईंट म्हणजे नल पॉईंट मिळाला मला. ठीक आहे, मग ए जे मेंटेन करा लेंथ. ओके, तर ए जे लेंथ मेजर केल्यानंतर समजा ती आली L1, तर मी असं लिहू शकतो आता की E1 इज प्रपोर्शनल टू KL1. येस, E1 प्रपोर्शनल टू KL1. ह्याला म्हणूया नंबर 1. नंतर काय करायचं आहे तुम्हाला की K1 आणि K2 दोन्ही क्लोज करायचे. म्हणजे K1 ऑलरेडी क्लोज होती, आता की K2 पण क्लोज करायची आहे. आणि जर K2 क्लोज केला तर अप्पर पार्ट ऑफ द सर्किट मधून सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, करंट फ्लो होणार. लक्षात घ्या. ओके, मग आता मला सांगा अप्पर पार्ट वरचा करंट जो आहे ना, तो करंट मी कॅल्क्युलेट करायचा म्हणलं तर काय करंट कसा भेटेल, तर I इज इक्वल्स टू करंट काय असतो V बाय R. V म्हणजे E1 बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r. ओके, म्हणजेच IR प्लस I स्मॉल r इज इक्वल्स टू E1. हा तुमच्या अप्पर पार्ट मधला करंट आहे. ओके, ठीक आहे. बरं, मग काय करायचं, समजा करंट फ्लो होईल हे कळालं आता की क्लोज केल्यावर. पुन्हा टॅप करायची जॉकी व्हेरियस पॉईंट्सला आणि नल पॉईंट फाइंड करायचा. आता नल पॉईंटच्या वेळेस मी लिहिणार आहे V इज प्रपोर्शनल टू KL2. सेकंड केस मधलं जे व्होल्टेज असणार ते कशाला प्रोपोर्शनल असणार, सेकंड केसमध्ये जेवढी लेंथ आहे त्याला प्रोपोर्शनल असणार, KL2. ठीक आहे सर, ह्याला म्हणूया नंबर 2. जर मी ह्या दोघांना डिवाइड केलं तर मला लिहिता येईल E1 बाय V इज L1 बाय L2. बरं, मग मी तुम्हाला म्हणलं तसं कन्सिडर द PQRSTS सेटअप. वरचा सेटअप आणि त्याच्यामध्ये हा करंट आहे, हे इथं लिहिलंय बघा इक्वेशन. आणि आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ नुसार V इज नथिंग बट IR. सो ज्यावेळेस मी E1 बाय V लिहिणार आहे त्यावेळेस मी E1 ची व्हॅल्यू ही पुट करणार आणि V च्या ठिकाणी काय पुट करणार आहे, IR पुट करणार. ठीक आहे, तर त्यावेळेस मला हे जे तुम्हाला दिसायला लागलं हे मिळेल. ह्यात म्हणून I कॉमन काढून कॅन्सल केला आपण, कॅपिटल R प्लस स्मॉल r इज इक्वल्स टू कॅपिटल R आणि विच इज इक्वल्स टू L1 बाय L2. ह्यांच्या व्हॅल्यूज पुट केला आणि L1 बाय L2 आधीपासून आहे. समजा आता मी ह्या स्टेपला असं केलं, या ठिकाणी कॅपिटल R बाय R प्लस स्मॉल r बाय कॅपिटल R इज इक्वल्स टू L1 बाय L2. म्हणजे मला काय भेटणार, 1 प्लस स्मॉल r बाय कॅपिटल R इज इक्वल्स टू L1 बाय L2. आणि स्मॉल r बाय कॅपिटल R ह्याला मी काय लिहू शकतो, L1 बाय L2 मायनस 1. येस सर, पण मला स्मॉल r ची व्हॅल्यू पाहिजे आहे, सो मी इकडं ह्या कॅपिटल R ला शिफ्ट केलं तर मला हे इक्वेशन भेटेल. अँड दिस इक्वेशन गिव्स इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. L1 म्हणजे नल पॉईंट लेंथ इन फर्स्ट केस, L2 मीन्स नल पॉईंट लेंथ इन सेकंड केस आणि R म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स. सो याच्या वर्किंगमध्ये 2 पॉईंट लक्षात ठेवा की पहिल्यांदा फक्त की K1 क्लोज करायची आहे, K2 ओपन, नल पॉईंट फाइंड करा. नंतर की K1 K2 दोन्ही क्लोज करायचे आहेत, नल पॉईंट लेंथ फाइंड करायची आहे. ओके, सो अशा पद्धतीनं पोटेन्शियोमीटरचा फक्त यूज पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी नाही, तर टू फाइंड EMF ऑफ सेल, टू कंपेअर EMF ऑफ सेल अँड टू मेजर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. सो अशा पद्धतीनं भरपूर त्याचे युजेस आहेत. ठीक आहे, पुन्हा नेक्स्ट आता हे सगळे तुमचे बोर्डाचे क्वेश्चन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड. बघा, फर्स्ट स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर कव्हर केला आपण. डिफाईन पोटेन्शियल ग्रेडियंट आपण बघितलं. पोटेन्शियल ग्रेडियंटला काय म्हणतो आपण, फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर अपॉन लेंथ ऑफ वायर, युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, येस कव्हर केलेला आहे आपण. ओके, टू फाइंड EMF ऑफ सेल अँड टू मेजर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. नेक्स्ट, now let us see example based on this. A potentiometer wire has a resistance per unit length of 0.1 ohm per meter. A cell of EMF 1.5 volt balances against 300 centimeter length of wire. Find current through potentiometer wire. Okay, so आपल्याला बघा गिवन डेटा काय काय आहे. या ठिकाणी आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि करंट म्हणजे असणार आहे V बाय R. व्हीचं काम इथं काय कोण करायला लागले, E 1.5 आणि आपल्याला एक टोटल रेजिस्टन्स जर मिळाला तर आपण करंट इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथं जे आपल्याला डेटा दिला आहे तो डेटा दिला रेजिस्टन्स अपॉन लेंथचा डेटा दिला आहे. ओके, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे 0.1 ओहम पर मीटर. म्हणजे एका मीटरला रेजिस्टन्स किती आहे, 0.1 ओहम.
ठीक आहे. त्यानंतर म्हटलं की बॅलन्स इज अगेन्स्ट 300 सेंटीमीटर लेंथ. टोटल लेंथ किती आहे? 300 सेंटीमीटर. ओके सर, टोटल लेंथ आहे 300 सेंटीमीटर. 300 सेंटीमीटर म्हणजे किती रे? 3 मीटर. येस. सो वायर किती आहे? 3 मीटरची. मग एका मीटरला जर 0.1 असेल तर 3 मीटरला रेजिस्टन्स किती असणार रे? 0.1 इंटू 3 म्हणजे किती झाला तुमचा? 0.3 ओहम. येस, जे आपल्याला पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. पर मीटर दिला होता, एका मीटरला एवढा, तर 3 मीटरसाठी तेवढा. सो ही व्हॅल्यू पुट करूयात, म्हणजे करंट भेटणार आपल्याला 1.5 डिवायडेड बाय 0.3. सो हे होणार आहे पॉईंट कट केला 3/15 5 एम्पियर. ओके, सो 5 एम्पियर इज द आन्सर. नेक्स्ट, पुन्हा जुलै 2018चं एक्झाम्पल आहे. काय म्हटलं बघा, अ पोटेन्शियोमीटर वायर बॅलन्सिंग लेंथ इज, इन पोटेन्शियोमीटर वायर बॅलन्सिंग लेंथ आपल्याला दिलेला आहे. येस, गिवन डेटा काय काय आहे बघा. सो बॅलन्सिंग लेंथ इज 2.5 मीटर फॉर अ सेल दिस. फाइंड द बॅलन्सिंग लेंथ फॉर अनदर सेल ऑफ EMF दिस. ठीक आहे की मग, म्हणजे आपल्याला दोन EMF, एक EMF आहे किती? 1.5 व्होल्ट. दुसरा EMF दिलेला आहे किती? 1.2 व्होल्ट. 1.5 साठी बॅलन्सिंग लेंथ किती दिलेला आहे आपल्याला? L1 2.5 मीटर. तर L2 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, बॅलन्सिंग लेंथ कॅल्क्युलेट करायचं. सोपं आहे. म्हणजे ही कोणती मेथड आहे? इंडिव्हिज्युअल सेल मेथड. आणि इंडिव्हिज्युअल सेल मेथडसाठी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, E1/E2 इज इक्वल्स L1/L2. सो E1/E2 इज इक्वल्स L1/L2. सर E1 ची व्हॅल्यू 1.5, E2 ची व्हॅल्यू 1.2, L1 ची व्हॅल्यू 2.5, L2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो L2 काय भेटला याच्यावरून? L2 इज इक्वल्स टू 2.5 इंटू 1.2 डिवायडेड बाय 1.5 डिवायडेड बाय 1.5. ठीक आहे. पुन्हा बघा, या ठिकाणी पॉईंटला कट केलं. 5 त्रिक 15, 5 5 25. हे झालं 12 पंचे 60 म्हणजे 6/3. सो बॅलन्सिंग लेंथ किती भेटली? 2 मीटर. सो द आन्सर इज 2 मीटर. सो अशा पद्धतीनं क्वेश्चन तुम्ही बघायला अतिशय सिंपल आहेत. की जास्त काही कॅल्क्युलेशनमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. काही क्वेश्चन असे पण आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला लॉग यूज करावा लागणार आहे. म्हणजे बोर्डसाठी तरी स्पेशली आपल्याला जर इझी कॅल्क्युलेशन असेल तर डायरेक्ट आपण जाऊ शकतो, पण कॅल्क्युलेशन जर डिफिकल्ट असेल तर साईडला लॉग कॅल्क्युलेशन्स आपल्याला दाखवावी लागतात. सो आपल्याला त्याची पण एक काळजी घ्यायची आहे, लॉग कॅल्क्युलेशन. मी पुढे एक एक्झाम्पल घेणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशनची पण थोडीफार आयडिया देतोय. ओके, नेक्स्ट. ओके, द नेक्स्ट इज galvanometer. Next point and the last point of this topic is galvanometer and its conversion into voltmeter and ammeter. ठीक आहे. तर सर गॅल्व्हॅनोमीटर काय असते? काय असते? तर गॅल्व्हॅनोमीटर बद्दलची इन्फॉर्मेशन, इट इज अ डिव्हाइस which measures small current. सर स्मॉल करंट मेजर करू शकतं, म्हणजे करंट इन ऑर्डर ऑफ मिली एम्पियर, मायक्रो एम्पियर एक्सेट्रा. सर पण करंटची व्हॅल्यू जर जास्त असेल तर काय करायचं आहे? तर गॅल्व्हॅनोमीटर त्या ठिकाणी चालत नाही. ठीक आहे, आपल्याला दुसरं इन्स्ट्रुमेंट यूज करायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे ते आपण ॲमीटर यूज करतो. ठीक आहे, म्हणजे लार्ज करंट हे मेजर करू शकत नाही. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. येस, ॲब्सोल्युटली हा त्याचा ड्रॉबॅक आहे की इट ओनली मेजर्स स्मॉल करंट. ओके, नेक्स्ट. गॅल्व्हॅनोमीटरचा जो सेटअप आहे तो अशा पद्धतीने असतो. So it consists of one coil having resistance G, then one scale, let's say, okay, this is minimum, this is maximum, and here there is a pointer. So G is what? G is resistance of galvanometer coil. Resistance of galvanometer coil. Okay, ठीक है सर.
सो याच्यामधून काय होतंय, व्हेन करंट फ्लोज थ्रू अ कॉइल, नेक्स्ट व्हेन करंट फ्लोज थ्रू अ कॉइल, flows through coil, we get deflection, and that deflection and this deflection depends on amount of current. सो ज्यावेळेस के कॉइलमधून करंट फ्लो होतो त्यावेळेस आपल्याला डिफ्लेक्शन भेटतं, आणि ते जे डिफ्लेक्शन आहे के ते करंटवरती डिपेंड आहे. म्हणजे सपोज आय इतका करंट गेला तर कॉईल डिफ्लेक्ट होणार, ठीक आहे. पॉइंटर ज्या करंट जेवढा करंट आहे त्याच्या प्रोपोर्शनमध्ये ते डिफ्लेक्ट होणार, ठीक आहे. सो हे जे आहे दिस इज अ डिफ्लेक्शन. पण ज्यावेळेस करंट आय जी असतो ना, आय जी, सर आय जी म्हणजे काय, तर आय जी करंट पास केल्यानंतर पॉइंटर मिनिमम पासून मॅक्झिममला डिफ्लेक्ट होतो. म्हणजेच थोडक्यात आय जी जो आहे त्या आय जीला आपण म्हणू शकतो फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. या आय जीला आपण म्हणू शकतो फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. यस, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. द करंट ॲट विच गॅल्व्हॅनोमीटर शोज फुल डिफ्लेक्शन. म्हणजे सर हे जे थीटा आहे हे थीटा मॅक्स असणार. यस, थीटा मॅक्स. थीटा मॅक्स म्हणजे काय असणार सर, मॅक्झिमम डिफ्लेक्शन. थीटा मॅक्स म्हणजे असणार मॅक्झिमम डिफ्लेक्शन. यस सर, करंट कमी असेल तर आय जी पेक्षा काय हरकत नाही, करंट जरी कमी असेल तरी अकॉर्डिंगली डिफ्लेक्शन आपल्याला मिळणार. द डिफ्लेक्शन थीटा डिपेंड्स अपॉन द अमाउंट ऑफ करंट. ओके, सो दिस इज व्हॉट द बेसिक्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. मग गॅल्व्हॅनोमीटरचा प्रॉब्लेम काय आहे की फक्त हे स्मॉल करंट मेजर करते, लार्ज करंट मेजर करू शकत नाही. मग आपल्याला एक असं डिव्हाइस या ठिकाणी बनवायचं आहे की जे लार्ज करंट मेजर करेल, आणि त्या लार्ज करंट मेजर करणाऱ्या डिव्हाइसला आपण म्हणतो ॲमीटर. म्हणजे थोडक्यात आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय थिंकिंग यायला पाहिजे, आपल्याला करंट कपॅसिटी वाढवायची इन्स्ट्रुमेंटची. हाऊ वी कॅन इन्क्रीज द करंट कपॅसिटी. यस, ॲब्सोल्युटली वी कॅन इन्क्रीज द करंट कपॅसिटी बाय डिक्रीजिंग द रेझिस्टन्स. सो आपल्याला पहिला पॉईंट आपल्या डोक्यात यायला पाहिजे की रेझिस्टन्स आपल्याला ड्रॉप करायचा आहे. जर ओव्हरऑल रेझिस्टन्स आपण कमी केला तर करंट कपॅसिटी ऑटोमॅटिक वाढणार आहे. मग रेझिस्टन्स कुठं कमी होतो, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये की पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये रेझिस्टन्स नेहमी काय होतं, कमी होतो. ओके, मग आपल्याला इथं काय करायचं आहे की एक गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉईल आहे ना, जी गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉईल आहे जी ह्याला एक पॅरललमध्ये रेझिस्टन्स जोडायचा आहे, आणि ह्या रेझिस्टन्सला आपण काय म्हणतो, शंट. शंट म्हणजे काय असतं, पॅरलल रेझिस्टन्स कनेक्टेड इन टू द गॅल्व्हॅनोमीटर. दॅट इज व्हॉट द शंट इज. आणि याची व्हॅल्यू कशी असणार आहे, लो. लो का सर, काय काय टार्गेट लो का असणार, काय कारण आहे, तर आपलं मी तुम्हाला मगाशी बोललो तसं आपलं टार्गेटच आहे की सेटअपचा ओव्हरऑल रेझिस्टन्स कमी करणे. ओव्हरऑल रेझिस्टन्स कमी करणे म्हणजेच करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणे. ओके, येस. समजा आता के आय इतका करंट या ठिकाणी एंट्री करायला लागलाय. सर आय म्हणजे काय, आयला म्हणायचं रेंज, ॲमीटरची रेंज ऑफ ॲमीटर. आय इतका करंट आत एंट्री करायला लागलाय. तर आय मधला जो गॅल्व्हॅनोमीटर मधून जाईल तो किती जाईल, आय जी. का सर, आय जी का, आय जी पेक्षा जास्त का नाही. आत्ताच मी जस्ट तुम्हाला सांगितलं की आय जी म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन करंट आहे. असा करंट की ज्यावेळेस मला फुल डिफ्लेक्शन मिळणार. ओके, सो त्याच्यापेक्षा जास्त करंट कॉईल घेऊ शकत नाही. सो आय मधला आय जी इथं गेला तर 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 के रिमेनिंग करंट राहिला किती सर, आय मायनस आय जी. तो करंट कुठून जाईल, शंटमधून जाईल. आता हा फ्लो होऊन वरती येईल आय मायनस आय जी, इथून आय जी येईल, मायनस आय जी प्लस आय जी कॅन्सल होईल, आणि पुन्हा आय रिटर्न जाईल. म्हणजे आधी हे जे डिव्हाइस होतं ते डिव्हाइस फक्त आय जी करंट मेजर करत होतं, पण आता मात्र हे डिव्हाइस आय इतकं करंट मेजर करतं. ठीक आहे, मग आता सर हे किती व्हॅल्यूचा शंट वापरायला पाहिजे जेणेकरून की आपण गॅल्व्हॅनोमीटरला ॲमीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो ॲमीटर म्हणजे बेसिक डेफिनेशन आता क्लिअर झाली का बघा. ॲमीटर, व्हॉट इज ॲमीटर. ॲमीटर इज नथिंग बट अ लो व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स कनेक्टेड पॅरलल टू द गॅल्व्हॅनोमीटर फॉर्म्स अँड ॲमीटर. ठीक आहे,
तर काय आता एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कशी कॅल्क्युलेट करता येईल? इझी आहे. मला सांगा हे दोन पॅरललमध्ये आहेत. येस. आणि पॅरललमध्ये काय सेम असतं? पोटेन्शियल डिफरन्स की करंट? पोटेन्शियल डिफरन्स. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट. येस. सो मी असं लिहिणार आहे या ठिकाणी पीडी अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल टू पीडी अक्रॉस शंट. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट. ओके. मग सर वरती पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? व्ही म्हणजे आय आर. येस. सो इथं व्ही आय किती आहे? आय जी. आणि आर किती आहे? जी. खाली आय किती आहे? आय मायनस आय जी. आणि आर किती आहे? एस. सो मला एस ची व्हॅल्यू काय भेटली? आय जी इंटू जी अपॉन आय मायनस आय जी. सो दिस इज द शंट व्हॅल्यू. इतका रेजिस्टन्स जर तुम्ही गॅल्व्हॅनोमीटरला पॅरललमध्ये जोडला तर त्याची रेंज वाढणार आहे. आधी आय जी मेजर करत होता, आता आय मेजर करणार आहे. आणि हे जे रिझल्टिंग डिव्हाइस बनणार आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲमीटर. तर कधी कधी बोर्डाला असे पण प्रश्न विचारतात की शो दॅट एस ची व्हॅल्यू इथं आहे बघा. क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतोच विथ इयर. शो दॅट एस ची व्हॅल्यू जी अपॉन एन मायनस वन. सो अशा पद्धतीनं कधी कधी आपल्याला विचारलं जातं. तर ते आपण बघूयात की जी ची व्हॅल्यू आपल्याला एस ची व्हॅल्यू जी आहे ती जी अपॉन एन मायनस वन प्रूव्ह करायची आहे. जी अपॉन एन मायनस वन प्रूव्ह करायची आहे. सर एन म्हणजे काय असतं? एन म्हणजे असतं रेशो. कुणाचा रेशो? एन म्हणजे रेशो असतो टोटल करंट अपॉन फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. मग आता समजा हा जो रिझल्ट मिळाला मला, ह्या अशा पद्धतीने डायग्राम काढली, इथपर्यंत मी आलो. ओके. मग आता तुम्ही म्हणायचं लेट एन इज इक्वल्स आय बाय आय जी. मग सर याच्यावरून आय ची व्हॅल्यू काय पुट करता येईल? मला आय ची व्हॅल्यू मला पुट करता येईल एन आय जी मायनस आय जी. बरं ठीक आहे. सर यातून आय जी कॉमन घेऊयात. येस. आय जी जर मी कॉमन घेतलं तर मला आय जी कॅन्सल करता येईल. येस. आय जी कॅन्सल झालं. आणि एस ची व्हॅल्यू जी मला मिळेल ती मिळणार आहे जी अपॉन एन मायनस वन. येस. तर हे अशा पद्धतीने कधी कधी शो दॅट विचारतात. फक्त एक थोडंसं एक्सटेन्शन आहे. हे एवढं झाल्यानंतर ना एक दोन स्टेप ॲड करायचे आहेत. लेट एन इज नथिंग बट आय बाय आय जी. आणि आयच्या ठिकाणी पुट करायचं आहे एन आय जी. आय जी कॉमन काढून कॅन्सल करता येतं. ओके. नेक्स्ट ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं आपण मार्च 2016 वाला ॲमीटर वरती बेस्ड. आणि मी तुम्हाला बोललो तसं याच्यामध्ये मी लॉग कॅल्क्युलेशन पण दाखवलेले आहेत. थोडंसं जर असं मागवूया बघा. इकडे बघा. मला सांगा हा गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि हा शंट आहे आणि दोन्हीच्या दोन्ही पॅरललमध्ये आहेत. आणि हे जे डिव्हाइस बनलंय ह्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो? ॲमीटर. जर मला विचारलं कोणी ह्या डिव्हाइसचा रेजिस्टन्स काय, गॅल्व्हॅनोमीटरचा नाही, डिव्हाइसचा रेजिस्टन्स काय, ॲमीटरचा रेजिस्टन्स काय, तर मी असं लिहू शकतो का? बघा. 1 अपॉन रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर इज इक्वल्स टू 1 अपॉन जी प्लस 1 अपॉन एस. यस. 100% मी असं लिहू शकतो. सर दोन रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये असतील तर नेट रेजिस्टन्स कसा असतो? 1 अपॉन आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल्स टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2. त्या पद्धतीने केलेला आहे. 1 बाय R इक्वल्स टू 1 बाय जी प्लस 1 बाय एस. ठीक आहे. नेक्स्ट. सो इथं बघा या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे की कंबाईंड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स किती आहे? 500 ओहम म्हणजे जी ची व्हॅल्यू दिल्या. आणि गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट यांचा कंबाईंड रेजिस्टन्स. आणि गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट मिळून काय बनतं? ॲमीटर. म्हणजे तुम्हाला ॲमीटरचा रेजिस्टन्स दिला किती? 21 ओहम. येस. आणि विचारलेला आहे शंटची व्हॅल्यू काय. मी तुम्हाला आत्ताच फॉर्म्युला सांगितला. तर हे ॲमीटरचा रेजिस्टन्स येतो 1 बाय जी प्लस 1 बाय एस. म्हणजे 1 बाय 500 प्लस 1 बाय एस. इकडे ही व्हॅल्यू 21 दिली. सो 1 बाय एस काय येईल? 1 बाय 21 मायनस 1 बाय 500 म्हणजे हे येईल 479 आणि मल्टिप्लाय केल्यानंतर 10,500 येईल. ही व्हॅल्यू 1 बाय एस ची आहे. तर एस ची व्हॅल्यू काय असणार आहे? 10,500 डिवायडेड बाय 479. आता हे कॅल्क्युलेशन थोडंसं आपण लॉगने केलेलं आहे लॉगची आयडिया येण्यासाठी. आता बघा 10,500चा आता ज्यावेळेस लॉग ए बाय बी असतं त्यावेळेस आपण लॉग ए मायनस बी करतो. ठीक आहे. तर ह्याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे किती डिजिट आहेत? 1 2 3 4 5. 5 म्हणजे 4 पॉईंट येणार. येस 4 पॉईंट. लॉग बघताना पहिले दोन डिजिट आपण क्लब करत असतो. 10चा आपण कशात बघणार? 5 मध्ये. 10चा आपण कशात बघणार आहे? 5 मध्ये.
सो इथं बघा लॉग टेबलमध्ये 10चा आपण 5 मध्ये बघणार. सो हे 10 आहे. येस, 10चा 5 मध्ये इथं तुम्हाला क्लिअर दिसत असेल नसेल माहिती नाही. 0 to 1 2. येस, त्याच्या साईडला आहे. 10चा 5 मध्ये 0 to 1 2 ती व्हॅल्यू इथं पुट केलेल्या आहेत आपण. 0 to 1 2 मायनस. आता इथं 4 7 9 म्हणजे किती डिजिट? 1 2 3. 3 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स किती आली? 3 - 1 2 2 पॉईंट. मग कसं बघणार? पहिले दोन क्लब करा. 47चा 9 मध्ये, 47चा 9 मध्ये, 47 इथं आहे बघा, 47 इथं आहे, 47चा 9 मध्ये म्हणजे इथं शेवटचा. ओके, 6803 6803 6803 इथं दिसायला बघा 6803. सर या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं मी. आता ह्याचा फायनली मी अँटीलॉग बघणार. अँटीलॉगसाठी इथं 1 आहे म्हणजे 1 इथं 2 डिजिट नंतर पॉईंट असणार आहे. 0.34चा 09 मध्ये बघायचा आहे मला. 0.34चा 09 मध्ये बघायचा आहे. लॉगच्या साईडला अँटी लॉग आहे. इथं दिसतोय तुम्हाला 0.34चा 0 मध्ये 9चा डिफरन्स. असं कन्सिडर केल्यानंतर मला आन्सर भेटते 21.93. तर बाळांनो एक फक्त आयडिया येण्यासाठी मी लॉगचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेले आहेत. ओके, नेक्स्ट व्होल्ट मीटर बघायचं आपल्याला. की जसं आपण गॅल्व्हॅनोमीटरला कन्वर्ट केलं ॲमीटरमध्ये, तसं आता आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरला कन्वर्ट करायचं आहे व्होल्ट मीटरमध्ये. कसं कन्वर्ट करता येईल? तर के बरोबर ॲमीटरच्या उलटं लक्षात ठेवा. ॲमीटरमध्ये आपण काय केलं की गॅल्व्हॅनोमीटर जो होता जी ऑफ रेजिस्टन्स जी, त्याला एक पॅरललमध्ये रेजिस्टन्स जोडला होता. आता व्होल्ट मीटरमध्ये गॅल्व्हॅनोमीटरला एक सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडायचा. तो कसा होता? लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स होता. हा कसा असणार आहे? हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. ओके, ठीक आहे सर. येस, लेट अस कन्सिडर दिस पॉइंट इज पॉइंट ए, दिस पॉइंट इज पॉइंट बी. तर ए हाय पोटेन्शियलला आहे, बी लो पोटेन्शियलला आहे. सो करंट फ्लो होणार हाय पासून लो. आणि कॉइलमधून करंट किती जातो? IG. सो इथून करंट किती जाणार? IG. टोटल व्होल्टेज किती असणार आहे? V. तिथं रेंज काय म्हणत होतो आपण? तिथं रेंजला I म्हणत होतो, इथं रेंजला काय म्हणणार? V. सो V इतकी व्होल्टची रेंज जी आहे ती आपल्याला मेजर करायची आहे, V रेंज. आणि आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ काय सांगतो? V इज इक्वल्स टू IR. I म्हणजे काय असणार आहे? IG. आणि R म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी? G प्लस R. टोटल रेजिस्टन्स दोन सिरीजमध्ये म्हणून ॲड केले. मग सर याला मी असं लिहू शकतो V अपॉन IG इज इक्वल्स टू G प्लस R. येस, V अपॉन IG इक्वल्स टू G प्लस R. मला R कॅल्क्युलेट करायचा आहे. सो R होईल V अपॉन IG मायनस G. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. इतका रेजिस्टन्स आपल्याला सिरीजमध्ये जोडायला पाहिजे गॅल्व्हॅनोमीटर सोबत. त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर काय म्हणून ऍक्ट होणार आहे? व्होल्ट मीटर सारखं ऍक्ट होणार आहे. हा रेजिस्टन्स जितका जास्त तितकं रीडिंग रेंज त्याची जास्त येणार, लक्षात घ्या. म्हणजे आपण आयडियल म्हणतो, आयडियल केसेसमध्ये पकडलं तर हा रेजिस्टन्स किती असणार आहे? व्हेरी हाय. व्हेरी हाय मीन्स इन्फिनिटी. सो आयडियल व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स किती असतो? इन्फिनिटी. ॲमीटरला उलटा आहे, शंट जितका कमी तितका ते आयडियल कन्सिडर करतो. आणि आयडियलचा सगळ्यात कमी म्हणजे 0. सो आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स 0 असतो, प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. आयडियल व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स किती असतो? इन्फिनिटी. ठीक आहे, ओके, पुढे जाऊयात आपण. पुन्हा 1 जुलै 2016चं एक्झाम्पल या ठिकाणी बघूयात. काय म्हटलंय बघा. अ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे G दिलेला आहे. G किती आहे? 25 ओहम. इट गिव्स अ फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर 10 मिलीअँपियर. म्हणजे ज्यावेळेस करंटची व्हॅल्यू 10 मिलीअँपियर आहे त्यावेळेस मला काय मिळणार? फुल स्केल डिफ्लेक्शन मिळणार. 10 मिली म्हणजे 10 इंटू 10⁻³ अँपियर, दॅट इज 10⁻² अँपियर होईल. हाऊ विल यू कन्वर्ट इट इंटू अ व्होल्ट मीटर ऑफ रेंज. व्होल्ट मीटरची रेंज म्हणजे V दिलंय, 100 व्होल्ट मेजर करायचे आपल्याला आणि त्यासाठी याला व्होल्ट मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. सो आता आपण बघितलं, सो गॅल्व्हॅनोमीटरला काय जोडायला पाहिजे? रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडायला पाहिजे. म्हणजे मी काय मेजर करणार आहे या ठिकाणी? V. आणि V ची व्हॅल्यू किती असती? V ची व्हॅल्यू असती सर IR. I म्हणजे IG, R म्हणजे G प्लस R. मग सर मला V दिलंय का? दिलंय. I दिलंय का? दिलंय. G दिलंय का? दिलंय. आणि काय विचारलंय? R. सो सिंपल क्वेश्चन आहे, फक्त सबस्टिट्यूशन वाला क्वेश्चन आहे.
ठीक आहे. सो याला इकडे शिफ्ट करा, हे काय होईल 100/10⁻² इक्वल टू 25 प्लस आर. येस, 10⁻² वरती गेलं तर 100 वरती 2 0 ॲड होणार, म्हणजे 10,000 होणार, इज इक्वल टू 25 प्लस आर. मग आर काय होणार सर, 10,000 मायनस 25. ओके, म्हणजेच आर ची व्हॅल्यू येणार आहे 9,975 ओहम. ओके, सो अशा पद्धतीने क्वेश्चन आहेत. क्वेश्चन सुद्धा अजिबात डिफिकल्ट नाहीत. नेक्स्ट, हा एक क्वेश्चन आहे जो बोर्डला सारखा विचारला जातो की डिफरन्स बिटवीन ॲमीटर अँड व्होल्ट मीटर कंपॅरिझन. ओके, सो काय ॲमीटर काय करतं, ॲमीटर करंट मेजर करतं. येस, इट मेजर्स करंट. आणि व्होल्ट मीटर काय मेजर करतं, व्होल्टेज मेजर करतं, पोटेन्शियल डिफरन्स. ॲमीटरला नेहमी आपण सिरीजमध्ये जोडतो. ओके, सो सर्किट एलिमेंट सोबत ॲमीटर नेहमी सिरीज असतं आणि व्होल्ट मीटर नेहमी पॅरललमध्ये असतं. इन MCG मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विथ लो रेजिस्टन्स, येस आयडियली 0. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स 0, आयडियल व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स इनफायनाइट. जितका शंट कमी असणार, स्मॉलर दी शंट ग्रेटर विल बी द करंट. जितका रेजिस्टन्स इकडे लार्ज असणार, सगळं उलट आहे, पोटेन्शियल डिफरन्स तितका जास्त मिळणार. आता आपण बघितलं पॅरललमध्ये रेजिस्टन्स ऑफ ॲमीटरचा फॉर्म्युला काय असतो, 1/G प्लस 1/S ना. म्हणजेच ह्याला मी असं लिहू शकतो सर, प्रोडक्ट अपॉन सम GS/G प्लस S. सिम्प्लिफाय केल्यानंतर हे भेटतंय, तेच इथं दिलेलं आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी रेजिस्टन्स ऑफ व्होल्ट मीटर असतं G प्लस X. आपण ज्याला R म्हणलं होतं त्याला या ठिकाणी X म्हणलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. तर नेक्स्ट हे PYQs आहेत बोर्डचे, जो आपण बीट बघितला की गॅल्व्हनोमीटर अँड इट्स कन्व्हर्जन इनटू व्होल्ट मीटर ॲमीटर. तर हे सगळे PYQs आहेत. तर बघा, पहिला PYQ, एक्सप्लेन द कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू ॲमीटर. सो तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं कसं कन्वर्ट करणार आहात. तर एक लो व्हॅल्यू ऑफ शंट, वेन लो व्हॅल्यू ऑफ शंट कनेक्टेड पॅरलल टू द गॅल्व्हनोमीटर इट बिहेव्स लाईक अ ॲमीटर. मग ते एक्सप्लेन म्हणलंय, मग ते सगळं आपण सांगू शकतो. आता शो दॅट वाला पार्ट पण आपण या ठिकाणी बघितला. एक्सप्लेन द MCG कन्व्हर्जन ऑफ MCG हे सुद्धा बघितलं. ऑप्टेन द नेसेसरी फॉर्म्युला, व्हॉट इज आयडियल, व्हॉट इज रेजिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्ट मीटर. आपण बघितलं आयडियल व्होल्ट मीटरचा रेजिस्टन्स इन्फिनिटी असतो. त्यानंतर आपण डिफरन्स बिटवीन ॲमीटर अँड व्होल्ट मीटर पण बघितलेला आहे. तर भावना, आपण ह्या पूर्ण टॉपिकमध्ये तुमच्या लक्षात आलं काय, प्रत्येक बीटवरचे बोर्डाचे PYQs आपण एक्सप्लेन केलेले आहेत. क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन घेतले. एका क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला लॉकची पण आयडिया दिलेली आहे. सो बोर्डसाठी जेवढे पॉईंट्स होते ते ह्या टॉपिकमध्ये कव्हर झालेले आहेत. ओके, सो आपण आज इथं थांबूयात. थँक्यू.